होय होय. हो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इथे जमलेल्या सर्व मान्यवर तसेच श्रोतृवर्गांचे मी कल्पना उबाळे अक्षर मानव वाचन अड्ड्याच्या चौथ्या वर्धापन सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सहर्ष स्वागत करते. आपण गेल्या सोमवारपासून म्हणजे 8 सप्टेंबर पासून कविता, कथा, नाट्यप्रवेश यांच्या सादरीकरणातून दिनाच्या सोहळ्याची रंगत अनुभवत आहोतच. आज या सोहळ्याच्या मालिकेतले चौथे पुष्प घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो आहोत. यात आपण सुप्रसिद्ध कवी, लेखक, गायक, संगीतकार आणि चित्रकार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या मिलिंद जोशी यांच्याशी त्यांच्या असंच होतं ना तुलाही या कविता संग्रहावर गप्पा मारणार आहोत. खूप खूप स्वागत आपलं मिलिंद जोशी सर. नमस्कार. नमस्कार. आपण मिलिंद जोशी सरांसोबत या गप्पांच्या सफरीवर निघण्यापूर्वी त्यांच्याबद्दल थोडीशी ओळख मी तुम्हा सर्वांना करून देऊ इच्छिते. जोशी सर हे कवी, गायक तसेच चित्रकार आहेत. त्यांनी अनेक नाटके, चित्रपट, अल्बम्स, टेलिव्हिजन मालिका, आंतरराष्ट्रीय शोज तसेच मल्टीव्हिजन शोजसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. विविध भारतीय भाषांमधून जाहिरातींच्या जिंगलसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. जाहिरातींसाठी गीत लेखन, अनेक संगीतकारांसाठी मराठी आणि हिंदी भाषेतून अल्बम्स, नाटके, चित्रपट इत्यादीसाठी गीत लेखन त्यांनी केले आहे. मिलिंद जोशी सरांनी चित्रकार म्हणून अनेक प्रदर्शने झालेली आहेत. तसेच विविध पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठ चित्रण केलेले आहे. अश्रूंची झाली फुले, टॉम आणि जेरी, अंतराय, गेट वेल सून, माझी माय सरस्वती, लुकाछुपी, डिअर आजो अशा अनेक मराठी नाटकांसाठी तसेच जगदंबा, अरे ओ मायावी, सरोवर, मस्ताना, रामपुरी या हिंदी नाटकांसाठी, एज्युकेटिंग रीटा, शिवर या इंग्रजी नाटकांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन तसेच कोड मंत्र व डिअर आजो या नाटकांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. बिनधास, सेकंड इनिंग्स अशाच एका बेटावर, गोळाबेरीज, सेंटिमेंटल, कटिबंध आणि अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. कवितेचं गाणं, रंग नवा, गाणारी गझल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्याने काव्य गायन केले आहे. तसेच अनेक काव्य संमेलनं आणि मुशायऱ्यांमध्ये त्यांनी कवी म्हणून सहभाग नोंदवला आहे. झी मराठी वाहिनीवरील सारेगमप, स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊन जाऊ द्या, ई मराठी वाहिनीवरील गौरव महाराष्ट्राचा, कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या म्युझिक रियालिटी शोज मध्ये परीक्षक व स्पर्धक निवड परीक्षक तसेच गायन मार्गदर्शक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी सहभाग नोंदवला आहे. मिलिंद जोशी सरांना संगीत दिग्दर्शनासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात बिनधास या मराठी चित्रपटासाठी झी गौरव पुरस्कार, तसेच ठष्ट या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, संस्कृती कला दर्पण पुरस्कार, तसेच टॉम आणि जेरी या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, स्वरानंद पुणे यांचा संगीत सूर्य केशवराव भोळे प्रयोगशील संगीतकार पुरस्कार, इंद्रधनु ठाणे याचा युवन्मेष पुरस्कार, तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. जोशी सरांना मिळालेल्या पुरस्काराची यादी ही खूप मोठी आहे. तर अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या श्रीयुत मिलिंद जोशी सरांशी त्यांच्या असंच होतं ना तुलाही या कविता संग्रहाबद्दल संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत अक्षर मानवचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीयुत दीपेश आणि आपल्या सर्वांना परिचित असणारे दीपेश मोहिते सर. अक्षर मानव वाचन अड्डा 4 वर्षापासून अविरतपणे सुरू असण्यामध्ये दीपेश सरांचे खूप मोठे योगदान आहे. तर तुम्हा सर्वांचा अधिक वेळ न दवडता मी दीपेश सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची पुढील सूत्रे आपल्या हाती घ्यावीत. दीपेश सर. कल्पनाताई धन्यवाद. छान धन्यवाद. ओळख करून दिली. मिलिंद सर नमस्कार. नमस्कार दीपेश. येस, पुन्हा एकदा दिसतोय तुमचं मी स्वागत करतो सर. दिसतोय मी ऐकू येतंय व्यवस्थित? येस येस, हा. ऐकू येत आहे. वा, मागे खूप पुस्तकं दिसत आहेत मला, बरं वाटलं. थँक्यू सर. थँक्यू. तर तुमचं पुस्तक वाचलं सर 2 वेळा. वा, धन्यवाद.
सगळ्यात पहिलं याचा स्पर्श खूप मला आवडला, कारण याची हा, बांधणी खूप उत्तम आहे, खूप म्हणजे खूप. तो मुद्दाम तयार केलेला आहे. म्हणजे हे तुम्ही नोंद घेतली याची फार आनंद झाला मला. कारण की मुळात हस्ताक्षरात ते पुस्तक करत असताना बुकगंगा प्रकाशनाचे जे मंदार जोगळेकर आहेत आणि सुप्रिया आहेत, तर त्या सगळ्यांची किंवा गौरी आहेत, त्या सगळ्यांची माझं जेव्हा बोलणं व्हायचं की एक प्रॉडक्ट डिझायनिंग सारखं ह्याच्याकडे बघितलं अगदी. तर मी त्यांना म्हटलं की हस्ताक्षरात करतो आहोत आपण, तर त्याचा स्पर्श वहीसारखा असला पाहिजे. एक्झॅक्टली. त्याच्यात टेक्स्चर पाहिजे. आणि तुम्ही जर बघितलं असेल, म्हणजे बघितलं असेलच, तुम्ही एवढं चांगलं निरीक्षण करताय तर त्याच्यात काही ठिकाणी मी 1-2 ठिकाणी खाडाखोड सुद्धा राहू दिली आहे. होय, तर होय. ती काढणं काय कठीण नव्हतंच. ते कोरल मध्ये काढून टाकता आली असती. पण मी म्हटलं की नाही, खाडाखोड हे सुद्धा हस्ताक्षराचं सत्य असतं, त्यामुळे मी ते ठेवलंय. नाही, एक्झॅक्टली. यातली सगळी रेखाचित्र जी आहेत तीही खूप मस्तच आहे. म्हणजे त्याचा जो लुक येतो किंवा त्याचा जो फील येतो ना कविता वाचताना, तो आणखीन आपल्याला भारावून नेतो किंवा त्यामध्ये वाहून नेतो त्या कवितेमध्ये. धन्यवाद. तर हा प्रयोग बऱ्याचदा म्हणजे आमच्या वाचकांसाठी फार वेगळा असतो. कारण बऱ्याचदा पुस्तकांचं एक पॅटर्नच आमच्या डोळ्यासमोर गेलेलं असतं आणि त्यातच आम्ही वाचत असतो. पण हम्म. असं काहीतरी वेगळं मिळालं की मग वाचक म्हणून आमचा आनंद काही गगनात मावत नसतो. आणि हे आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत आपण मुलाखतीत घेऊच सर. हो. पण या मुलाखतीला कवी आहेत, संगीतकार आहेत, चित्रकार आहेत आणि त्यांचं पुस्तक हातात आहे, तर त्यांच्या कवितेपासून करावे अशी माझी इच्छा आहे. तर मी तुमची कविता वाह, वाचून आपण वाह. या मुलाखतीला सुरुवात करू. जरूर. उपस्थित सगळ्या श्रोत्यांचे मी स्वागत करतो आणि ही कविता सादर करतो. आणि माझा सुद्धा सर्वांना नमस्कार. अ, येस. कारण की स्वतःचा वेळ देऊन असं येऊन ऑनलाईन थांबणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. सर्वांचे खूप आभार. तर सर, कविता तुमची आहे जिचं नावच कविता आहे, हम्म. की ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. हो. ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. शब्दांआधी शब्दांनंतर सुरूच असते कविता. हो. कुणा पटो ना पटो, कुणा पटो ना पटो, वाटू दे अगदी कुणास खोटी. कुणा पटो ना पटो, वाटू दे अगदी कुणास खोटी. प्रत्येकाच्या लेखी त्याची खरीच असते कविता. आहा. मनातले उमटे डोळ्यातून, मनातले उमटे डोळ्यातून आणिक समजे कोणा. त्यानंतर मग शाई अक्षर कागद होते कविता. काव्याच्या वाटेवर मायावी हिरवळ मोहाची, हो. काव्याच्या वाटेवर मायावी हिरवळ मोहाची. शब्दांच्या जाळ्यातून सुटता अक्षर होते अक्षर कविता. होते कविता. आणि मला दिसो ना दिसो भले, मला दिसो ना दिसो भले, ती असो कुणाच्या ओठी. आत्ता तुमच्या ओठी आहे. ठाऊक आहे दिशेस माझ्या, दुरून बघते कविता. ठाऊक आहे दिशेस माझ्या, दुरून. दुरून बघते कविता. सर, वा. या सगळ्या कविता म्हणजे वाचकाच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनाला भिडणाऱ्या आहेत. कुठेतरी प्रत्येक वाचकाला म्हणजे माझ्यासारख्या तरी वाचकाला जाणवलं की ही माझी कविता आहे किंवा वा. मला माझ्या मनात त्या भावना होत्या, ही फार असं मोठी झालं. दाद आहे. आणि त्या या छान दिलेल्या दादेला एक दाद म्हणून मी या ओळी गाऊन ऐकवतो. येस सर. वा वा वा, क्या बात आहे सर. ऐकू येते दिसते त्याहून, ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. शब्दांआधी शब्दानंतर, शब्दांआधी शब्दानंतर सुरूच असते कविता. ऐकू येते दिसते त्या
जरा सर्दी आणि तापामुळे गाता येत नाही नीट, पण थोडं म्हटलं 2 वेळी ऐकूया. सर सर नाही, भारीच भारीच सर. म्हणजे हे आपण काहीतरी एक विशिष्ट गोष्ट मागायची, म्हणजे ते लाकूड तोड्यासारखं आहे. की आपली साधी कुऱ्हाड गेली आणि त्याच्यासोबत चांदीची आणि सोन्याची कुऱ्हाड सापडली, तशा प्रकारचं आहे. तर खूप आभार सर. आणि आपण मुलाखतीकडे येऊया सर. हम्म, मुलाखतीकडे येताना कवितेपासून तर सुरुवात केली आहे, पण हम्म, आम्हाला जाणून घ्यायचंय सर, या कवितेच्या आधी मिलिंद सरांचा प्रवास हा नक्की कसा होता? हम्म. कारण मला म्हणजे मी एकूण जो काही तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी, एकूण प्रवासाविषयी काही पाहिलं, अभ्यासलं, तर त्यामध्ये असं मला जाणवलं की कवितेच्या आधी चित्रकला तुमच्या आयुष्यात हो. होती. आणि या चित्रकलेपासून तुमच्या आयुष्याची एक सुरुवात होती, कला म्हणून सुरुवात होती. तर चित्रकला, संगीतकार, लेखक, कवी असा हा प्रवास चालू असताना लहानपणी असे काही सर संस्कार मुद्दामून घडवले गेले किंवा दिले गेले किंवा नकळत दिले गेले, पोहोचले तुमच्यापर्यंत. तर असा काही प्रसंग किंवा असे काही किस्से आहेत का की जे तुम्हाला या क्षेत्राकडे त्यामुळे वळवलं गेलं? खरं म्हणजे लिहायला मी सगळ्यात शेवटी लागलो. अगदी लहानपणी मला आठवतंय की बालपणापासून माझ्याकडे 2 ज्या कला असलेल्या मला आठवतात, त्या म्हणजे गायन आणि चित्रकला. म्हणजे मला पहिलं काढलेलं चित्र पण आठवतंय, पाटीवरती पेन्सिलने काढलेलं चित्र. कमळाचं चित्र, म्हणजे आपल्याला जसं कमळाचं चित्र काढायला शिकवतात तसं चित्र. नंतर मला कळलं की कमळ असं कधीच दिसत नाही. पण ते काढलेलं मला आठवतंय. नंतर कारण माझी आई क्लासिकल गायची, शास्त्रीय गायिका होती माझी आई. तर माझे मामा वगैरे सुद्धा गायक, वादक, कलाकार होते. आमचं कुटुंब मध्य प्रदेशातलं. त्यामुळे कुठेतरी ते डीएनए मध्येच संगीत असल्यासारखं, वारशामध्ये मिळाल्यासारखं आहे ते. आणि लहानपणापासून उत्तम गाणं, उत्तम वाद्यसंगीत ऐकायला मिळालं, म्हणजे प्रत्यक्ष मैफिलींमध्ये सुद्धा. आणि रेडिओ सुद्धा आमच्याकडे कायम चालू असायचा. तेव्हा फक्त रेडिओच होता ना आपल्याला, दुसरं काही टीव्ही चॅनल्स हो. आणि सगळे नव्हते. म्हणजे मी खूप वर्षांपूर्वीची गोष्ट म्हणतोय, 40 एक वर्षांपूर्वी, जास्तच, 45 एक हं. वर्षांपूर्वीची. तर तिथे सुद्धा मराठी उत्तम गाणी ऐकायला मिळायची आमच्या घरात. सोहळा कसला असायचा, तर एखादी नवीन रेकॉर्ड आली असं कळलं की शहरात जाणे, आणि त्या एक एक जे म्युझिक शॉप होतं, 1-2च होती, त्याच्यामध्ये तेव्हा ते जितेंद्र अभिषेकींचे ते हे बंद रेशमाचे आली आहे का रेकॉर्ड, असं करून मागेचण मिळाली की प्रचंड आनंदाने घरी घेऊन यायची आणि मग सगळ्यांनी मिळून ती बसून ऐकायची. किंवा माणिक वर्मांचं शास्त्रीय, किंवा बिस्मिल्ला खान साहेबांची शहनाई, असं वेगवेगळं शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि मराठी विशेषतः हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके या लोकांचं ऐकायला मिळालं, यशवंत देव माझे गुरुजी. तर संस्कार म्हटलं तर असे ते चौफेर झाले. म्हणजे प्रत्यक्ष बसून मी फार शिकलो नाही तेव्हा. पण असं ऐकून होणारे संस्कार, बघून होणारे संस्कार हे जास्त सखोल असतात असं माझ्या लक्षात आलं. आणि ते लहानपणी झालेले जास्त उपयोगी असतात, कारण की तेव्हा आपण जजमेंटल नसतो. आपण अतिशय हं. पारदर्शकपणे ती गोष्ट आतमध्ये झिरपू देत असतो. त्यामुळे चित्रकला आणि संगीत लहानपणापासून होते. मी संगीत रचना करायला लागलो थोडा उशिरा. थोडा उशिरा म्हणजे किती उशिरा, तर 6वीत असताना. 6वीत असताना मी पहिले चाल लावली होती. हार्मोनियम पण मी असंच वाजवता वाजवता वाजायला लागलो, कारण वाद्य होतीच घरामध्ये. असं हळूहळू ते सुरू झालं. आणि मला माझ्या नशिबाने असा पिंड मिळाला आहे की नाही म्हणायला आवडत नाही मला. आणि हं. करून बघायचं अशी वृत्ती आहे. आणि नाहीच जमलं तर नाहीच जमणार आहे, पण करून बघूया. तर असं करत करत मला आता लक्षात आलं की बऱ्याच कलांच्या क्षेत्रांमध्ये जाऊन जाऊन त्यातलं बरंच सखोल अभ्यास करून आणि बरीच शाबासकी पण मिळवून आलोय. तर आता मला असं वाटतं, म्हणजे या प्रश्नाच्या उत्तराचा शेवट करताना मला असं वाटतं की त्याचाच एक परिपाक म्हणजे तुम्ही लोक मला भेटताय, माझं विचारताय प्रश्न, तर ही त्यातली गोष्ट आहे. त्यामुळे मला जबाबदारी खूप वाढल्यासारखी वाटते की इतक्या वर्षात इतक्या कलांचा अभ्यास करता करता खूप वर्ष गेली निघून. म्हटलं त्यातलं तंत्र पण शिकलो, त्यातला मंत्र हळूहळू अनुभवाला येतोय. पण त्यामुळे आता यापुढे मी किती उत्तम कलाकृती तयार करतो हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आता यापुढे मला खूप जोमाने काम करायचं आहे.
नक्कीच सर. म्हणजे एकूण तुमच्या कलांचा जो काय म्हणतात त्याला परीघ पाहता मला हा प्रश्न पडलेला जेव्हा मी थोडं रिसर्च करत होतो, अभ्यास करत होतो तुमच्या बाकीच्या गोष्टी, की आता कुठली कला राहिली आहे की जिथे मिलिंद जोशी जाणार आहेत, बाकी आहेत अजून. आहेत आहेत, खूप आहेत, 64 आहेत म्हणतात ना. हा सर. तर तुम्ही सांगत होता की सर चित्रकला आणि संगीत असं मला वाटतं जोडीनेच चालू हो होतं ते हो. तुमचं लहानपणी. हम्म. पण पुन्हा एक असं मला जाणवलं की चित्रकला जरी तुम्ही करत असलात तरी घराकडचा किंवा तुमची एक विचारसरणी होती की ठीक आहे, कलेतलं जे काय शिक्षण आहे ते घ्यायचं आणि मग नोकरी करायची. हो तर मग नोकरी करायची हे ठरलं आणि मला वाटतं नोकरी पण तुम्ही करायला लागला. हो. पण मग अचानक हे सगळं सोडून, नोकरी वगैरे सगळं सोडून अ, व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्ही पावलं उचलली. तर हम्म. हे अचानक आलेलं होतं की असं नियोजित होतं? हे कसं काय घडलं? अचानक नव्हतं, पण वाट शोधणं चालू होतं नक्कीच. कारण की हं. मी मुळात मुंबईतला नाही. अ, माझ्या वडिलांची बदली व्हायची, ते स्टेट बँक ऑफ इंडियात मॅनेजर होते, त्यामुळे 2-2 वर्षांनी वेगवेगळ्या गावाला बदली व्हायची. त्यामुळे मला वेगवेगळी गावं पण बघायला मिळाली, वेगवेगळी भाषा ऐकायला मिळाली, मराठी. तर त्यामुळे तसं नव्हतं ते. आणि सॉरी, आपण आता काय बोलत होतो, मुद्दा काय विचारला होता? मी मुद्दा हा विचारला सर की व्यावसायिक हा, दृष्टिकोनातून बरोबर. तुम्ही जी पावलं उचलली. बरोबर. तर मी जेव्हा काय झालं आता, खरं म्हणजे सांगायचं झालं, गमतीचा भाग आहे पण खरीच आहे ती गोष्ट, की मी पूर्णच अगदी कलाकार वृत्तीचाच माणूस असल्यामुळे मला विज्ञान आणि गणिताचा पुरेसा कंटाळा असायचा. तुम्हालाही सांगायला हरकत नाही. हे येत नव्हतं असं नाही, येत होतं, 70%च्या वरच होतो. पण मला नको होतं ते सगळं. म्हणजे माझा मेंदू फार बधीर व्हायचा ते करता करता. आणि 10वीत असताना साधारण मला कळलं की कलेचं कॉलेज असतं, चित्रकलेचं कॉलेज असतं. आणि त्यानंतर एक फार मोठी आणि महत्वाची बातमी कळली, ती अशी की तिथे विज्ञान आणि गणित नसतं. तर असं करत मी कलेच्या कॉलेजला गेलो पुण्याला, अभिनव कला महाविद्यालयात. आणि मग त्यानंतर त्याची लास्ट इयरची जी परीक्षा असायची ती मुंबईला असायची, जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये. तर तिथे आल्यानंतर मला मुंबईचं खूप आकर्षण वाटलं. म्हटलं की हे शहर आहे जिथे लोक पटापट हलतायत. पण असं मुंबईत येतो म्हणून येणं सोपं नसतं ना. म्हणजे इथे पाऊल टाकलं की खर्चाला सुरुवात होते. आणि म्हणजे स्वतःची काहीतरी कमाईची सोय असल्याशिवाय कसं मुंबईत येण्याचं स्वप्न बघणं, म्हणजे पायावर कुऱ्हाड मारणं होतं. मग नोकरी मिळायला पाहिजे. आणि ते मला जाहिरात क्षेत्रामध्ये नोकरी मिळाली. आणि मी साधारण 3.5 वर्ष फार फार तर नोकरी केली वेगवेगळ्या एजन्सीजमध्ये आणि फ्रीलान्सिंग. पण डोक्यात सतत हेच होतं की कला आणि गाणं एका बाजूला चालूच होतं डोक्यामध्ये. मग मी कंपोज पण करायला लागलो होतो. मग त्यानंतर मला ते नको वाटायला लागलं की एक टिपिकल बंधन काहीतरी. मग आपल्याला काहीतरी डोक्यात चालू आहे, मला ते सगळं सुरू झालं की डोक्यात काहीतरी चालू असायचं आणि इथे कम्प्लीट करायचं आहे, जॉब करायचा आहे. तर मग ते चुकीचं वाटायला लागलं मला की आपण नोकरी पण करायची, पगार पण घ्यायचा आणि असं डिवायडेड वागायचं. तर हळूहळू मग ते जमेन असं झाल्यावर मला सोडावंच लागलं. म्हणजे स्वतःहूनच सोडली, मला काढलं नाही. पण तशी वेळ येऊ दिली नाही मी. बरोबर. पण म्हणजे तर कठीण असतं ते. आणि हं. अ, कलेमधनं पैसा कमवणं ही फार कठीण गोष्ट आहे, खरं म्हणजे. हां, बरोबर. तर ते मी तेव्हा जाहिरातीच्या जिंगल्स करायला लागलो, त्यामुळे मला थोडस तेव्हा जमलं ते. हं. आणि मग नंतर आणि अनिश्चितता म्हणायचं तर ती आजही संपलेली नाही. आणि ती कलाकाराच्या आयुष्यातली कधी संपत नाही आणि कधीच. संपू पण नाही. कला जिवंत राहते. येस, एक्झॅक्टली. पण मग सर या तुमच्या निर्णयाला घरातून कसं होतं? सपोर्ट होता किंवा कसं? माझ्या आईचा खूप सपोर्ट होता. म्हणजे नोकरी सोडली तेव्हा खरं म्हणजे मी आई वडिलांना सांगितलंच नाही, कारण की ते औरंगाबादला होते तेव्हा. म्हणजे त्यांची बदली तिथे होती. आणि मी इथे आलो आणि नोकरी करायला लागल्यानंतर मला जेव्हा सगळं ते असह्य व्हायला लागलं, तेव्हा मी नोकरी सोडायच्या आधी बराच अंदाज घेतला की आपल्याला किती खर्च लागतो, आपलं होणार आहे का. मी नोकरी सोडल्यानंतर 3 महिने गेल्यानंतर वडिलांना सांगितलं की मी नोकरी सोडली आहे. कारण की त्यांना अतिशय मध्यमवर्गीय घर आमचं. आणि त्याच्यामुळे हा निर्णय प्रचंड भीतीदायक वाटला असता त्यांना. म्हणजे ते तिथे खूप काळजीत
राहिले असते. त्यामुळे मी 3 महिने सांगितलं नाही. मग मग सांगितलं की मी 3 महिन्यापूर्वी नोकरी सोडली आणि मुद्दाम आत्ता सांगतोय, कारण 3 महिने मी तुमच्याकडनं वेगळे काही पैसे न मागावे लागतात किंवा कोणाकडून उधार न घ्यावे लागतात. मी रोज जेवलोय सुद्धा आणि राहण्याचं भाडं पण देतोय. तर इतक्या हेही महत्वाचं आहे. हो, दोन्ही महत्वाचे आणि त्याचा सोंग आणता येत नाही ना. तर त्याच्यामुळे Yes. मी आणि मला असं करायला आवडतं की स्वतःला चॅलेंज द्यायचं आणि करून बघायचं. म्हणजे खोटं स्वप्न बघू नये किंवा आपल्या साईजच्या पेक्षा आवाज तो म्हणजे प्रयत्नांनी मॅच करता येणार नसेल तर ते स्वप्न बघू नये. मोठं स्वप्न बघायचं असेल तर मोठे प्रयत्न पण केले पाहिजेत आणि वा, बरोबर. आणि सतत सकारात्मक राहिलं पाहिजे. येस. हेच सर बऱ्याचदा तरुणांचं पण हेच होतं, की त्यांना निर्णय घेताना ती थोडी ते फ्लक्च्युएशन येत असतं, की करावं किंवा नाही. हो तर हो. यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, तर हा यातून एक वेगळा मेसेज जाऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे तेव्हा लग्न नव्हतं झालेलं माझं ना. अच्छा. तेव्हा मी जे काय मॅनेज करायचं असेल ते एकट्याला करायचं होतं. त्यामुळे कोणाची जबाबदारी मस्त. नव्हती. पण नशिबाने मला बायको पण या क्षेत्रातली मिळाली. ती पण गायिका आहे आणि तिला हे सगळं क्षेत्र माहिती आहे आणि त्यामुळे पॉसिबल झालंय. नाहीतर हे नंतर अशक्य असतं. म्हणजे कशाचीच तुम्हाला शाश्वती नसेल तर अशक्य आहे ना. तशी साथ पण मिळावी बरोबर. लागते. तर ती मला नशिबाने माझ्या मिळाली. मनीषा माझ्या बायकोचं नाव. येस. ऐकलंय सर आम्ही युट्यूबला त्यांचे हा, त्यांची गाणी पण गाणी ऐकली. हो, रंगनावातली गाणी ऐकलीस ती. छान येस. गाते. ती देवकीताईंकडे शिकली, रघुनंदन पणशीकरांकडे शिकली. वा. तर आमचे गुरुजी यशवंत देव संगीतकार, त्यांच्याकडे पण ती शिकली माझ्याबरोबर. येस सर. तर सर चित्रकला, संगीत याची जोड तर सुरुवातीला होतीच. पण नंतर मग कविता आली आयुष्यात. हो. कविता आणि चित्रकला या 2 गोष्टी तुम्हाला कशा पूरक ठरत होत्या? म्हणजे चित्रकलेतून कवितेसाठी काही स्फूर्ती मिळत होती का? हम्म. किंवा कवितेतून एखादा अरे चल आज या कवितेतून एक काहीतरी असं स्पार्क मिळालाय, की तो मी तिथे चितारू शकेन किंवा हम्म. उमटवू शकेन. तर असं काही किस्सा किंवा असं काही सुचत राहायचं का? किंवा दोघांचा कसा फायदा होतो? हो. ह्याच्यामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने याचं उत्तर देतो. अ, पण त्या क्रिएटिव्ह प्रोसेसमधला आणि त्या प्रवासातला महत्वाचा टप्पा आहे म्हणून मी त्या रेफरन्सने उत्तर देतो. की मला असं वाटतं की चित्रामधून आपल्याला काही कवितेच्या ओळी सुचणं किंवा कवितेच्या शब्दांमधनं काही रंग मनात येणं, असं पूरक तर ते असतंच. पण ते पूरक का असतं याचं एक कारण मला आता आता गेल्या काही वर्षांपूर्वी कळलं. कारण की सगळ्याच कलांचा म्हणजे चित्राचा म्हणा, सुरांचा म्हणा, कवितेच्या ओळीचा म्हणा, उगम हा अमूर्ततेमध्ये होत असतो. आणि ती अमूर्तता जी आहे, म्हणजे ते एकाच तळ्यातनं निघालेले वेगवेगळे थेंब आहेत असं म्हणायला पाहिजे. वाह! त्यामुळे त्याच्या मुळाशी ती एकच गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही चित्र काढा किंवा कवितेची ओळ लिहा किंवा एखादी सुरावट कंपोज करा, स्वररचना करा. तर त्या सगळ्याच्या मुळाशी भावना आहे. आणि ती भावना कधी रंगांमध्ये उमटेल, कधी शब्दांमध्ये उमटेल, कधी सुरांमध्ये उमटेल. हे ही मोकळीक स्वतःला दिली पाहिजे हे मला योग्य वेळी समजलं हे मला बरं वाटतं. कारण की मग त्यातल्या दोन्ही गोष्टी आपल्याला कळतात, की काही गोष्टी अ, चित्रातनच दाखवाव्या लागतात हं. आणि काही गोष्टी चित्रातनं आणि शब्दातनं सुद्धा दाखवता येत नाहीत. त्या फक्त आवाजातनं येऊ शकतात. बिना शब्दाच्या आवाजातनं पण येऊ शकतात. तर असं ते अमूर्ततेचं नातं आहे सगळ्या कलांचं एकमेकांशी आणि त्याच्यातून मग मला ते लक्षात यायला लागलं, की आणि त्यामुळेच खरं तर मी या सगळ्या गोष्टी करू शकलो. नाहीतर कप्पे जर पाडले असते ना मी, मला जर हे सगळं एकच आहे हे लक्षात आलं नसतं, तर फार कठीण झालं असतं. मग मी त्या चक्रात अडकलो असतो, की नाही, नाही मग मला आता मी चित्र काढत बसलो तर माझा वेळ वाया जाणार. मग मी कविता कधी लिहीन? मी कविता लिहित बसलो तर मी गाणार कधी? माझा वेळ वाया जाणार. असं सगळं ते दुष्टचक्र सुरू झालं नाही हे फार बरं झालं. आणि मी मगाशी म्हणलं तसं एक सकारात्मक विचार सतत मागे असतो, पाठीशी असतो माझ्या.
तर त्यातनं माझ्या असं लक्षात आलं की खरं म्हणजे चित्र काढत असताना सुद्धा गाण्याचा रियाज होतो. त्या किंवा कवितेची ओळ चित्र लिहित काढत असताना, असताना. हा, चित्र काढत असताना म्हणजे कसं की हा. समजा असं पटकन असा एखादा स्ट्रोक मारला की ज्याच्यामध्ये अगदी मनच नाहीये कुठे, म्हणजे असा सहज कधी आला कधी गेला कळलं नाही. आणि कॅलिग्राफी, आपण तुम्ही अच्युत पालव सरांचं बघितलं असेल डेमॉन्स्ट्रेशन, तर ती जी नमन हा शब्द आहे पहा मराठीत आपल्याला, नमन म्हणजे मन नसण्याची स्थिती, न मन, नमन अवस्था. तर ती एकदा अनुभवायची आवड लागली ना की मग रंग काय, सूर काय, अक्षर काय, सगळे एक होऊन जातात. वा. हा. तर त्यामुळे म्हणून मी मगाशी म्हणलो की मी आता काय करतो हे महत्वाचं आहे, की मूर्त आणि अमूर्त याच्यामधली सीमारेषा धुसर व्हायला लागली की खरं कलाकारासाठी एक शांती निकेतन सुरू होतं असं म्हणायचं. नक्कीच सर, नक्कीच. मी बोलता अ, बोलता फार कठीण काही कधी बोललो असं वाटलं तर म्हणजे काय असं विचारायला हरकत नाही. नक्कीच, नक्कीच. पण कठीण अजून तरी काहीच वाटलेलं नाहीये. ठीक आहे मग. नमन तर अगदी साधं होतं. त्याच्यामुळे काही वाटलेलं नाही तसं. हरकत नाही. सर, तुम्ही बऱ्याच नाटकांना, चित्रपटांना, हम्म, अगदी हिंदी नाटकांना पण संगीत दिलेलं आहे. हम्म, हम्म. तुमचा पहिला चित्रपट बिनधास्त होता मला वाटतं, ज्यामध्ये हो, तुम्ही संगीतकार म्हणून प्रत्यक्ष काम केले. हो. तर हे प्रोजेक्ट आपल्याकडे कसं आलं? म्हणजे यासाठी काही अप्रोच तुम्ही केलेला किंवा त्यासाठी काही विशेष एफर्ट्स घेतलेले होते? नाही. ती फार छान घटना घडली. ती अशा पद्धतीने घडली की मी एक कॅसेट रिलीज झाली होती मी संगीत दिलेल्याची. आपण आता अल्बम म्हणतो, अल्बम म्हणूया त्याला. तेव्हा म्हणजे मी साधारण 98 मध्ये अस्वस्थ वारे नावाची एक पॉप म्युझिकची कॅसेट केली होती. 8 गाणी होती. शिवप्रिया सुर्वे नावाची पुण्याची कवयित्री आमची मैत्रीण आहे. तिने लिहिली, अतिशय उत्तम लिहिलेल्या कविता होत्या आणि त्या कंपोज केल्या आणि त्या पाश्चिमात्य संगीताच्या धर्तीवर होत्या सगळ्या. म्हणजे त्याच्यात नंदू भेंडे गायले होते, त्याच्यात महालक्ष्मी अय्यर गायली होती, त्याच्यामध्ये मनीषा गायली होती, त्यात मी गायलो होतो, त्यात रवींद्र साठे सुद्धा गायले होते. आणि तर त्याच्यामध्ये मी एक गाणं कंपोज केलं होतं. अस्वस्थ वाहतो वारा, रस्त्यावर कोणी नाही, अशा पद्धतीचं, म्हणजे अतिशय डिस्टर्ब माइंड ची अवस्था डिस्क्राईब करणारं गाणं होतं. तर ते गाणं ऐकून मला चंद्रकांत कुलकर्णींनी बोलवलं की हे गाणं खूप आवडलंय, हे हे गाणं आपल्याला री रेकॉर्ड करता येईल का, मी सिनेमा करतोय. त्याचा पण तो पहिलाच सिनेमा होता. तर त्याच्यात ती एक सिच्युएशन अशी होती की तिथे ते गाणं हवं होतं. मग ते रिराईट केलं गेलं सिनेमासाठी. अंतरा वेगळा लिहिला गेला, कविता कृष्णमूर्ती गायल्या, लाईव्ह सगळं व्हायलिन्स वगैरे, मोठा ऑर्केस्ट्रा वापरला गेला. आणि आता या क्षेत्रातली गंमत सांगतो मी की हं. मग त्या चित्रपटासाठी आणखीन 2 गाणी मी रेकॉर्ड केली. एक त्यातलं खुन्नस खुन्नस तुझी नि माझी खुन्नस असं एक गाणं आहे, ते कॉलेजमधल्या मुलींचं रायव्हलरीचं. नंतर आणखीन एक बिनधास्त घे श्वास म्हणून त्याचं एक थीम सॉन्ग आहे, ते केलं. पण गंमत म्हणजे, आणि त्याच्यात एक गाणं अशोक पत्कींनी पण संगीतबद्ध केलं होतं. तर गंमत म्हणजे ज्या गाण्यासाठी मला तो चित्रपट मिळाला ते गाणंच वापरलं गेलं नाही शेवटी चित्रपटात. अरे बापरे! हा, हे अस्वस्थ वाहतो वारा जे गाणं होतं हे चित्रपटात आलेलंच नाही नंतर. कारण की तो अच्छा. चित्रपट बनवता बनवता मग त्यांना असं वाटलं की त्या ठिकाणी जर गाणं आलं तर तो चित्रपट ड्रॅग होईल. सेकंड हाफ मध्ये असणार होतं. हां, हां. अनेक आस्पेक्ट्स असतात ना सिनेमाचे. पण म्हणजे अशी गंमत आहे या क्षेत्रामधल्या अनिश्चिततेची, ही सगळी गंमत आपल्याला जर मनाला परवडणार असेल, खिशाला तर परवडावी लागतेच, पण मनाला आणि हृदयाला पण परवडणार असेल तरच या क्षेत्रात यावं. बरोबर. तर हे गाणं आलंच नाही, आजतागायत आलेलं नाहीये. नाही. त्या गाण्यासाठी चित्रपट मिळालेला, ते हो, गाणंच नाही आलंय तेच गाणं आणि मी बाकी माझ्याकडे आहे. कधी आपण हां, भेटलो तर ऐकवीन. नक्कीच, नक्कीच. हा. म्हणजे एका श्रोत्यांनी लिहिलंय की सर हम्म. ऐकवा करून लगेच तिथे. अरे नाही आता माझ्याकडे, म्हणजे ते इथनं मी प्ले केलं तर ऐकू जाणार नाही ना. नको, आणि ते जाऊ दे, नको, ते आपले नाही येत ना ठीक आहे. राईट्स.
हा. आपण पुढे जाऊया सर. बऱ्याचशा रियालिटी शो मध्ये आपण परीक्षक म्हणून होतात, ऑडिशन्स हो. वगैरे घेण्यासाठी. सारेगमप, सूर नावा, ध्यास नावा, गौरव महाराष्ट्राचा, हो. असे आणखी एक दोन कार्यक्रम होते की जिथे तुम्ही परीक्षक म्हणून होता. हो. तर ही परीक्षकाची भूमिका वटवताना काय अनुभव आले, कसं वाटलं त्यावेळेस? हजारो म्हणजे ऑडिशन्स पण मी घ्यायचो आणि स्क्रीनवर पण होतो आणि मी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे व्हॉइस कोच म्हणून पण काम केलं, सूरनावा ध्यासनावाला वगैरे. तर माझ्या असं लक्षात आलं की हजारो, शेकडोच नाही तर हजारो कलाकार असतात की ज्यांना गायचं असतं, त्यातल्या अनेकांना गाता येत पण असतं. हे वाक्य मी एवढ्यासाठी बोललो की अनेकांना खरंच वाटत असतं की आपण गातोय आणि त्याची अनेक कारणं असतात. शिकायला मिळणं, शिकलेलं समजणं, त्याचा तेवढा रियाज करता येणं, त्याचं प्रत्यक्ष परफॉर्मन्स करण्या इतकं समजणं, असे अनेक त्याच्यामध्ये टप्पे आहेत. आणि ते त्यामुळे आपण म्हणतो ना की प्रत्येकाचं आयुष्य वेगळ्या वाटेने जातं. तर त्या अर्थी म्हणजे जवळजवळ आम्ही 12-15 हजार मुलांमधनं महाराष्ट्रभरातनं ऑडिशन्सला आलेल्या फायनली 24 किंवा 22 निवडायचो. तर तो अनुभव फार मोठा असायचा. पण एक गोष्ट मी करायचो दीपेश, की ऑडिशन्सला खूप लोकांना रिजेक्ट करावं लागायचं. म्हणजे आमच्या समोर इतके लोक नाही यायचे, आमच्या आधीची लोक 50 एक लोकांची टीम असायची. माझ्यासमोर 300 वगैरे लोक गायचे, तरी दिवसातनं 300 लोक ऐकायचोच म्हणजे. तर त्यामुळे एक 10-10 मिनिटं, 7-7 मिनिटं अशी काहीतरी देता यायची. पण थोडं गायलं की लक्षात येतं म्हणजे अनुभवामुळे. तर माझ्या जेव्हा लक्षात यायचं की आपण आता या पर्टिक्युलर पार्टिसिपंटला आपण आता रिजेक्ट करणार आहोत, तर मी त्यांना एक गोष्ट नक्की सांगायचो की कोणती गोष्ट त्यांनी आणखीन शिकायला पाहिजे. कारण की मला एक कलाकार म्हणून नेहमी वाटायचं की हा माणूस, हा मुलगा किंवा मुलगी निदान आपल्यापर्यंत तर आलाय ना एफर्ट्स करून, आणि तो कलाकार आहे. बरोबर. तर त्याला निदान कळलं पाहिजे की माझं काय कमी राहिलं किंवा अजून मला काय, हा त्याचा अधिकार आहे असं मला वाटायचं. त्यामुळे मी ते सांगायचो. हा त्यातला एक भाग झाला. नंतर रियालिटी शोचा जो एक रेटा असतो तो फार मोठा असतो, तिथे वेळच नसतो. म्हणजे तिथे अक्षरशः 2 तासात, 1.5 तासात वगैरे गाणं बसवून ते शूटमध्ये गावं लागतं. तुम्हाला कधीतरी तब्येत बरी नसते, कधी फार उशिरा गाणी कळतात, कधी ते राईट्समुळे आता हे गाणं चेंज कर म्हणतात की या कंपनीचे राईट्स नाहीत, मग ते टीव्हीवर घेता येणार नाही, असे मुद्दे असतात. तर तिथे सायकोलॉजिकली पण खूप चॅलेंज होतं मुलांना. तर सूरनवा ध्यासनवामध्ये व्हॉइस कोच म्हणून काम करताना अगदी शूटसाठी एपिसोडला जेव्हा जायचे तेव्हा माझ्या रूममध्ये पार्टिसिपंट 10 मिनिटं आधी यायचा. बारकाईने जर बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल की ते 4 पार्टिसिपंट जे बसले असतात त्याच्यात नेक्स्ट गाणं जे आहे तो तिकडे चौघांमध्ये बसलेला फार कमी वेळा दिसायचा. म्हणजे तेव्हा, आता काय करतात माहित नाही. कारण तो तेव्हा माझ्या समोर येऊन गात असायचा मागे, की एक लास्ट मिनिट टिप्स ज्या असतात. तर खूप लोकांना प्रश्न पडतो की असं काय 10 मिनिटात गाणं सुधारतं का, किंवा 2 तासात तुम्ही काय गाणं सुधारून देणार. पण असं ज्यांच्या मनात येतं त्यांना माझं उत्तर हे आहे, हे मला त्या अनुभवातनं कळलेलं आहे, की काय करायचं हे जरी इतक्या पटकन शिकता येत नसेल, तरी काय नाही करायचं हे सांगितलं ते जर लक्षात आलं, तर उरलेल्या गोष्टी बऱ्यापैकी हातात येतात. तर अशा एक्झॅक्ट. अनेक पद्धतीचे अनुभव त्याच्यामध्ये आहेत. आणि ग्लॅमर तर आहेच. म्हणजे तुम्ही रस्त्यावरून फिरताना तुम्हाला लोकांनी ओळखणं, भेटून सांगणं, हा आनंद खूप मोठा असतो ना शेवटी. आणि मी काय नट नाही, म्हणजे मी काय सिनेमात आलोय, सिरियलमध्ये आलोय, तरी मी जितका काही वेळ स्क्रीनवर दिसलो असेल, जी काही 2 वाक्य बोलताना दिसलो असेल, त्यानंतरही लोक जर एवढं प्रेम देत असतील, तर लोक मोठी असतात, असं एवढंच मला माहिती आहे. नक्कीच, नक्कीच. तर रिजेक्शन आणि राग याविषयी काहीतरी तुमचा असा विचार आहे, की रिजेक्शन आणि राग याविषयी तुमची एक काहीतरी डेफिनेशन आहे, जी आम्ही कुठेतरी ऐकली. ती ऐकायला चालेल. आवडेल. हो, हो. अगदी सुरुवातीला जेव्हा मी संगीतकार म्हणून काम करायला लागलो ना, तोच तो काळ होता जेव्हा नोकरी सोडलेली होती तेव्हा. किंवा मग वाटायचं की हा आता आपल्याला कळलं की आपण कंपोज करून ऐकूया 1-2 साली, आवडलं की लगेच रेकॉर्ड, मग आपल्याला पैसे मिळणार, मग आपलं नाव होणार. तर असं इतकं सोपं कधीच नसतं. तर सुरुवातीला आणि मी नवीन असल्यामुळे बरेचदा रिजेक्ट व्हायच्या चाली. रिजेक्ट झालं की मला खूप राग यायचा, की यांना काय कळतं म्युझिक मधलं, हे कोण रिजेक्ट करणार, मी किती चांगलं केलंय वगैरे वगैरे. तर किती आपण खूप निरागस असतो ना त्यावेळी. तर तेव्हा मात्र माझ्या मनात विचार आला की आपल्याला राग येतोय सगळं ठीक आहे,
पण अप्रूव्ह याच लोकांनी करायला हवंय, तरच आपलं काम होणार आहे आणि तरच आपलं करिअर होणार आहे. असं आपोआप कसं म्हणजे आपणच माझं छान आहे असं म्हणून होणार नाहीये ना. मग घरात गात बसूया, कमर्शियली कोणासाठी तरी करून, त्यांना ते आवडून, अनेक लोकांना आवडून, त्यातनं पैसे मिळून, त्यातनं असं कसं होणार? असं व्हायचं असेल तर ते ज्याच्यासाठी काम करतोय त्याला ते पटलं पाहिजे, त्याला ते आवडलं पाहिजे. हे माझ्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मग मी विचार केला की मग आपल्याला राग काय येतोय रिएक्शन झाल्यावर. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण एखादी किंवा दुसरी चाल करून ऐकवल्यानंतर ती सुद्धा जर आवडली नाही, तर पुढे तिसरी चौथी चाल कशी करायची हे आपल्याला येत नाही. आणि हे न येत असल्यामुळे आपल्याला कोपऱ्यात धरल्यासारखं होतं आणि मग आपण प्रचंड चिडतो, अस्वस्थ झाल्यामुळे, असुरक्षित वाटल्यामुळे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा म्हटलं मग सोपं आहे, मग आपण अभ्यास वाढवला पाहिजे. असा विचार केल्यानंतर मी जेव्हा मग आणखीन कसं वेगवेगळ्या पद्धतीने अप्रोच करायचा, काय कंपोज करायचं, काय आणखीन कसं चांगलं ऐकलं पाहिजे, हे सगळं वाढवत गेल्यानंतर रिजेक्शनचं प्रमाण पण कमी झालं आणि माझा राग पण निघून गेला. हळूहळू कामं पण व्हायला लागली. आणि मग नंतर काही वर्षांनी लक्षात आलं की रिजेक्शनचं प्रमाण टोटली कधीच संपत नसतं. आणि नंतर आणखीन एक गोष्ट सुद्धा लक्षात आली की रिजेक्ट होत असताना ते आपल्याला आलं नाही हेच एक कारण असतं असंही नाही. अनेक वेगवेगळी कारण असू शकतात. पण म्हणजे ते याच्याच मागे एक काहीतरी किस्सा आहे तो, की ज्याला जी मला वाटतं जे कंपोजिशन आहेत तुम्ही 40 वेळा काहीतरी हो करून हो, एका टेलिफिल्मसाठी अ, एक लिहिलेलं गाणं होतं आणि ते पंजाबी पद्धतीचं गाणं होतं. तर मी ते रेफरन्सेस ऐकल्या, कॅसेट्स ऐकल्या, ते केलं आणि मी 40 चाली जवळजवळ 2 दिवसात करून ऐकवल्या. आणि तिसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग ठरलेलं होतं, म्हणजे उलटा सगळा कारभार चालू होता. म्हणजे समजा 27 तारखेला रेकॉर्डिंग होतं आणि 25 तारखेला सकाळी चाल ऐकायला येतो म्हणून दिग्दर्शक आले. 25 तारखेला सकाळी 10 ते रात्री 12, 26 तारखेला सकाळी 10 ते रात्री 12, असं जवळजवळ 40 साली हार्मोनियम हातात घेऊन मी त्यांना ऐकवल्या. आणि शेवटी अतिशय नाराज, वाईट चेहरा करून ते गेले की आता ठीक आहे, आता हे करूया रेकॉर्ड, काय करणार, पण काही मजा तर आलेली नाही बुवा. त्या संगीत प्रकाराला लागणारं ढोलक, चिमटा, कोरस असं सगळं होतं. तर ते दिग्दर्शक आलेले होते. बरं, रेकॉर्डिंग स्टाईलमध्ये आधी आता म्युझिक ट्रॅक्स रेकॉर्ड होतात ना आणि मग व्हॉइस होतं. तर साधना सरगमजींना पण बुक केलेलं होतं. सगळंच होतं म्हणजे. गाणंच नव्हतं आवडलेलं फक्त दिग्दर्शकाला. ते रिदम आणि असं सगळं रेकॉर्ड व्हायला लागलं. 3-1 तासांनी मी बाहेर आलो स्टुडिओच्या काहीतरी कामानी. तर मी बाहेर आल्यानंतर ते लॉबीमध्ये फिरत होते. पिंजऱ्यात वाघ फिरतो तसे. तर ते मला बघितल्यावर, "अरे क्या बात है मिलिंद!" असं करून मला घट्ट मिठी मारली. म्हटलं, "सर," मी खरंच अचंबित झालो. म्हटलं, "सर, क्या हुआ सर?" "अरे क्या गाना बना दिया यार." मी मनात म्हटलं, "सर यही गाना है वो जो आपको बिल्कुल पसंद नहीं आता वो." आणि मग माझ्या लक्षात आलं की संगीतकार म्हणून मला ते कळत असतं की इथे ढोलक वाजेल, इथे हे वाजेल, तिथे ते वाजेल. तालाचा असा परिणाम होईल, त्यातल्या वाद्यांचा असा परिणाम होईल, त्याच्यात कोरस आल्यावर असं ऐकू येईल. हे सगळं त्या दिग्दर्शकांना लक्षात येत नव्हतं. कारण मी आता जसं मग 2 ओळी गायलो तशा त्या गाऊन दाखवत होतो नुसता हार्मोनियम हातात घेऊन. माझ्या तेव्हा लक्षात आलं की केवळ एक ढोलकवाला जर माझ्याबरोबर असता तेव्हा हम्म. ऐकवताना, तर कदाचित पहिलीच चाल अप्रूव्ह झाली असती. 39 चाली वाचल्या. 39. पण ठीक आहे, माझा रियाज झाला असं आपण समजूया. पण असं असं हो. असे अनेक मुद्दे असतात की येस सर. हम्म. करेक्ट. तेच मला हा मुद्दा विचारण्याचा किंवा किस्सा विचारण्यामागे कारण हेच सांगायचं होतं लोकांना, म्हणजे उपस्थितांना हेच सांगायचं हो. होतं की तुम्हाला रिजेक्ट केलं गेलंय तर त्यामागची जी पार्श्वभूमी आहे, त्यामागची जी कारण आहेत ती हो. पडताळून बघणं आणि मग ते करेक्ट होऊन आपणच स्वतःला आणखीन चांगल्या पद्धतीने पुढे नेणं हे हो. फार गरजेचं आहे. आणि मिलिंद सरांनी हेच केलं आणि त्यामुळे आजपर्यंत त्याला तुम्ही पर्याय तुमच्या नसतो, त्याला पर्याय नाही. येस, मी थोडं त्याला पाणी पितो हं जरा. येस येस सर, नक्कीच पाणी प्या. आणि आता आपण कवितांकडे वळूया, कारण आपल्याकडे जे श्रोते आहेत ते वाचक आहेत आणि ते म्हणतील हे बाकीच विचारतायत, कवितेचं कधी विचारणार. तर आता आपण कवितेकडे वळूया. तर आत्ताच्या म्हणजे आत्ताचा समाज असं नाही तर समाजात एक प्रचलित प्रथा आहे किंवा एक प्रचलित लोकांमध्ये एक समज आहे की कवी म्हणजे काय, तर कुठेतरी त्याचा ब्रेकअप झालेला आहे. कुठे कुठेतरी विरह आहे, त्याच्या मनात विरह आहे आणि यातून मग त्याच्या आतून मग काहीतरी असं येतं बाहेर, जे धडधड धडधड तो लिहितो आणि मग त्या कविता बनतात.
थोडक्यात तर म्हणजे जे मिलिंद प्रत्यक्षात, जोशींचं असं काय? नाही नाही, थोडक्यात म्हणजे जे प्रत्यक्षात करता येत नाही ते कवितेत करतो माणूस. हा, कवितेत. असं आणि ते तीर कवितेत मारायचे. तर असे तीर मिलिंद जोशींनी मारलेत का, की तिथूनच भरपूर सुरुवात भरपूर झाली? भरपूर. त्याला पर्याय नसतो हे पण मी सांगतो मोकळेपणाने. आणि मी मगाशी म्हटलं ना की तुम्हाला अस्वस्थता संपून कामाचं नाही. अस्वस्थ असणं आवश्यक आहे कलाकारांनी. तर ती हो. अस्वस्थता वेगवेगळ्या कारणांनी असते. म्हणजे हा यातला एक विनोदाचा भाग आपण सोडूया. पण हो सर. प्रेमात पडता आलं पाहिजे हे मला हम्म. नक्की वाटतं. म्हणजे मी योग्य वेळी अ, योग्य तितक्या वेळा प्रेमात पडून झालंय माझं आणि त्याचा नक्कीच उपयोग झालेला आहे. हे मी अगदी सांगायला आवडेल मला. फार छान असतं ते सगळं. मला सगळे आपले श्रोते पण मान्य करतील मला वाटतं ही गोष्ट. नक्कीच नक्कीच. म्हणजे रिजेक्शन तिथूनच सुरुवात झालेली आहे सर. हा, फक्त नंतर आपल्याला अभ्यास पण करता आला पाहिजे. म्हणजे नुसतंच दुःख होऊन उपयोग नाही, ते शब्दात कसं मांडायचं याचा पण अभ्यास पाहिजे. हो हो. नाही, अभ्यास व्यवस्थित केला आणि व्यवस्थित मांडलं की पुस्तक येतं, हे पुस्तक मात्र येतं. नक्की. तर तुम्ही म्हटलं तसं की ते आतून येतं, आणि ते तुमच्या एका कवितेमध्ये तुम्ही शब्दात मांडलेत की हम्म. मिट्ट काळोखात अचानक वीज चमकावी हो आणि क्षणार्धात सभोवता लख्ख दिसावा, तसाच असतो कविता सुचण्याचा क्षण. हो. हे अगदी तसंच होतं प्रत्येक कवीमध्ये, प्रत्येक कवितेला आणि प्रत्येक कवीत. अगदी अगदी. येस. मला सर तुमचं पुस्तक वाचताना किंवा हा काव्यसंग्रह वाचताना तुमच्या कविता सहज आणि सरळ वाटल्या. पण त्या प्रत्येक शब्दामागे किंवा त्या शब्दाची खोली प्रचंड आहे. प्रत्येक शब्दामध्ये किंवा त्या प्रत्येक ओळीमध्ये खूप अर्थ खोलवर आहे. हम्म. तर हा जो कविता लिहितानाचा तुमच्यावर असलेला जो प्रभाव आहे, हा कुठून आला? म्हणजे एक विशिष्ट कवींचा प्रभाव आहे, विशिष्ट पुस्तकांचा, किंवा कसा काय त्याविषयी थोडं. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे दीपेश. थँक्यू हा विचारल्याबद्दल. हा अनेक उत्तम कवींच्या कविता वाचनात आल्याचा संस्कार आहे असं मला वाटतं. आणि अनेक उत्तम कवी असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा अनेक प्रकारे कविता लिहिणारे कवी असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे बरोबर. जसं ग्रेसांची कविता म्हटलं तर वेगळी आहे. येस. आरती प्रभूंची कविता म्हटलं तर वेगळी आहे. बाभ बोरकरांची कविता म्हटलं तर वेगळी आहे. इंदिरा संतांची वेगळी आहे. तिथपासून अरुणा ढेरेंपर्यंत तुम्ही कविता वाचा, अतिशय वेगळ्या आहेत. किंवा आत्ताच्या वैभव जोशी आपला मित्र, त्याची कविता, कवी सौमित्र म्हणजे किशोर कदम, त्याची कविता. तर प्रत्येकाकडे येणारं अक्षराचं आभाळ वेगळं असतं असं मला वाटतं. की हो. भावना प्रत्येकाला, आपण कितीही जनरलाइज करायचं म्हटलं तरी जेव्हा व्यक्ती बदलते तेव्हा तीच भावना वेगळा रंग घेऊन येते. आणि बरोबर. तिथे जे व्यक्तिमत्व, त्याच्याकडे जी भाषा असते, बोलकेपणाचा त्याचा जो अंश असतो त्या प्रत्येक कवीचा, उद्गार उमटणारा किंवा न उमटणारा, किंवा कोणीतरी अतिशय इंट्रोवर्ट असतो, कोणाला उघड उघड सांगता येतं असा असतो, कोणाला आडून आडून सांगावं असं वाटतं, कारण तशी पर्सनॅलिटी असते. तर अशा विविध प्रकारच्या अनेक कवींच्या कविता माझ्या वाचनात आल्या आणि त्या मी संगीतबद्ध पण करून गायलो सुद्धा. तर असा तो अनुभव लक्षात आल्यानंतर मला असं कळलं की सोपं असणं कठीण आहे. हा. आणि सोपं असता आलं पाहिजे. आणि आणखीन एक निरीक्षण म्हणजे खरं म्हणजे आपण सोपे असतो, पण आपण एखादी गोष्ट करायची म्हटल्यावर कठीण होऊन जातो. मी कविता लिहायची म्हटल्यावर आपण काहीतरी एक अशी पोज घेऊन, आता हम्म. शब्द किंवा संगीतकार म्हणून सुद्धा नवीन, जेव्हा माझाच अनुभव सांगतो, मी कोणाचं टीका नाही करत आहे, की सुरुवातीला असं खूप खूप कठीण कठीण चाल लावण्याचं आकर्षण असतं संगीतकार जेव्हा नवीन सुरू होतात तेव्हा. माझंच सांगतोय, परत सांगतो. तर ते सगळं ओलांडून आपल्याला पुढे येऊन सोपेपणापर्यंत येण्याचा एक प्रवास असतो. आणि तुम्ही आता म्हणलात तसं, ती स्थिती जर खरंच माझ्या कवितेत आलेली असेल तर मला आनंद आहे त्या गोष्टीचा, की वरकरणी सोपी वाटणारी कविता पण खोल सुद्धा असणारी कविता. तर हा प्रवास करता आला तर फार छान असतं.
आणि तो संपत नाही कधी, मुख्य म्हणजे. आणि जिथून तुम्ही सुरू झालात म्हणजे आपण लहान असतो आणि मोठे होत जातो, म्हणून हम्म. आपलं लहानपण संपलं का? नाही. नाही संपत. म्हणजे ते आतल्या आत कुठेतरी असतं. ते बाल्य सुद्धा आपण जपलं तर ते पण आपल्याला चांगलं जगवतं. तर अशा पद्धतीचं आहे की ते जी इंट्रिकसी असते सुरुवातीच्या काळातली, ती सोडून ती पुसत पुसत नाही सोपेपणाकडे यावं लागत. तीच आता सोप्या शब्दात कशी सांगता येईल गोष्ट, असा तो प्रवास असतो. येस सर, नक्कीच सर. सर, तुमच्या कवितेच्या सुरुवातीच्या ज्या कविता आहेत हम्म. त्यांचे मी शीर्षक बघत गेलो, वाचताना शीर्षक बघत गेलो. हो. अ, जसजशी पानं उलटत गेली उलटत गेली, शेवटाकडे तर प्रचंड, म्हणजे मी काय करत गेलो की ज्या हम्म. कविता मला आवडत गेल्या ती हम्म. पानं दुमडत गेलो, तर ती हा. दुमडणाऱ्या पानांची संख्या हो. भरपूर झाली. सरळ पानांपेक्षा जास्त झाली. हा. आणि महत्वाचं हे सांगायचं होतं मला सर, की कवितांची जी नावं आहेत, शीर्षक आहेत, हो. या शीर्षकामध्ये व्हॉट्सअप, हो. हा, त्याच्यानंतर सिनेस्थेशिया, हो. अशी जी नावं आहेत, ही तरुणाईला आपलीशी वाटणारी नाव आहेत. हा. तुमच्या कवित पूर्ण काव्यसंग्रहाचा विषय पण वैविध्यपूर्ण आहे. असा हो. एक कोणता विषय नाही, म्हणजे प्रेमावरती आहे, असं नाही. हो. निसर्गावरती आहे, झाडावर आहे, हा, बाईवर आहे, सगळ्यावर आहे. हो. पण यातला सगळा जो भाग आहे किंवा सगळा जो यातलं मर्म जे आहे ते तरुणांना आकर्षित करणार आहे. तर लिहिताना असा काही आनंदाची विचार. गोष्ट आहे. येस सर. नाही, लिहिताना असा विशिष्ट विचार करून नव्हता, आणि खरं म्हणजे पुस्तक काढायचं म्हणून लिहिलेल्या कविताच नाही आहेत त्या. हे म्हणजे मी गेली पुस्तक रिलीज होऊन आता 5 वर्ष होत आली, तरी अजून हे पुस्तक जिवंत आहे, हीच त्याची खूण आहे की ते तरुण आहे. की त्याच्या आधी जेव्हा एक 7-8 वर्षातल्या जेवढ्या लिहिलेल्या कविता होत्या, म्हणजे त्या काही 1000-1200 कवितांमधनं या निवडलेल्या या पुस्तकातल्या जेवढ्या आहेत त्या, त्यामुळे त्याच्यात ते वैविध्य आहे आणि तो प्रवास आहे. काय, कारण की असं होत नाही की आता मी गझल लिहितो, आता मी हे लिहितो, असं नाही. एक एक फेज असते आपली, कारण की त्या त्या गोष्टीचा हम्म. अभ्यासही करावा लागतो. दोहा म्हणजे काय, त्याच्या मात्रा काय, मग त्याच्या शास्त्राचा पण अभ्यास, मग त्यातल्या वृत्तीचा अभ्यास, म्हणजे वृत्ताचा अभ्यास आणि वृत्तीचा अभ्यास, वृत्ती. असं दोन्ही करावं लागतं कवितेचं करताना. तर अशा पद्धतीचं ते मग निवडल्यामुळे ते वैविध्य आलंय. आणि तरी ते एकसारखं आणि तरुण वाटतंय, ही त्यातली फार गंमत मलाही वाटते. आता मी दुसरा संग्रह पण करतोय, पण आता तोही मला मी कविता खूप तयार त्यात निवडून पण झाल्या आहेत. फक्त आता तो असाच हातानेच लिहायचा आहे ना, कारण मला आता परत तर तो लिहायला घेतलाय आता मी. Correct. सर, हे आत्ता आपण लिहित आहात, साहित्यात साहित्यात साहित्य वृद्धिंगत व्हावं यासाठी प्रत्येक लेखक किंवा प्रत्येक जण प्रयत्न करतोय. हम्म. वाचन चळवळी चालू आहेत, आम्ही पण हो. वाचन चळवळ करतोय. मग ती खूप छान गोष्ट आहे. साहित्यात मला तुमचं नाव पण खूप आवडलं संस्थेचं. अक्षरमानव. हो, अक्षरमान फार सुंदर. हो. हा सर, ते अक्षर मानव म्हणजे सर आमचे ज्या संस्थेचे जे संस्थापक आहेत, हो. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान म्हणून, हो. हो. तर त्यांच्या संकल्पनेतून अक्षर म्हणजे न संपणारा न माणूस असं संपणार. आहे. हो, 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 अक्षर म्हणजे विशेषण तर म्हणून ते अक्षर वापरलेलं आहे. हं. तर सर, साहित्यात अनेक गोष्टी चळवळीच्या स्वरूपात घेतल्या जात आहेत. साहित्य लोकांनी वाचावं यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये कविता, गझल आज आपण पाहिलं तरीही तितकासा लोकांचा प्रतिसाद नाही आहे. कमी आहे. म्हणजे मी आता सध्या दिवाळी अंकाचं संपादन करतोय. तर यामध्ये आम्ही कविता मागवलेल्या, म्हणजे हम्म. ऍक्च्युली आम्हाला कथा, व्यक्तिचित्रणं यांच्यावरती जास्त काम करायचं होतं. पण हम्म. सोबतच कविता असायला हव्यात म्हणून त्या हम्म. घेतल्या. तर कविता आल्या, बऱ्याचशा आल्या, भरपूर आल्या. हम्म. पण अपेक्षित होत्या तशा नाही आल्या. आणि एक गमतीची बाब अशी की त्यामध्ये गझल जी आहे ती हम्म. फक्त एक की दोनच आहे. हा. म्हणजे हा जो कल आहे, म्हणजे त्या काळात सुरेश भटांनी अगदी पत्र लिहून लोकांना गझल शिकवण्याचा हम्म. प्रयत्न केला किंवा हम्म. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले. हम्म. तर तरी लोकांचा जो ओढा आहे तो तितकासा नाही आहे. तर या सगळ्या परिस्थितीकडे आपण कवी म्हणून कसे बघता, काय कसं
नाही, आता तुमच्याकडे नेमक्या आल्या नसतील गझल जास्त, पण गझल लिहिणारे खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि तो एक चळवळीचा भाग आहे. पण ह्यातली एक सोपं कारण मी तुम्हाला सांगतो, जे माझ्या लक्षात आलंय ते, की गझल ही गोष्ट लिहिणं कठीण आहे. म्हणजे हम्म. गझल हा सूत्र मुळात आहे. लिहिण्याचा प्रकार आहे. म्हणजे गझलचं जे शास्त्र आहे, काफिया, रदीफ, अलामत, जे काय असेल सगळं ते, तर त्याचा तुम्हाला आधी अभ्यास करावा लागतो. म्हणजे काही लोक म्हणताना तुम्ही ऐकलं असेल की नाही नाही, मी काय ते छंदबद्ध वगैरे वृत्तबद्ध वगैरे लिहित नाही, मला ते मुक्तछंदच लिहायला आवडतं. किंवा जर मी म्हटलं की संगीतकार म्हणून की नाही नाही, मी ते एखादा राग वगैरे देऊन त्याच्यात चाल नाही लावत, मी असंच चाल लावतो. पण राग येतात का मला, हा प्रश्न आहे. म्हणजे मला जर येत असतील, मी जर ते अभ्यास केलेला असेल शास्त्राचा, आणि त्यानंतर जर मी बोललो तर या वाक्याला वेगळा अर्थ आहे. पण मला ते शास्त्रच माहिती नाही, ते लपवण्यासाठी मी असं म्हणणं चूक आहे. तसं कवितांच्या बाबतीत होतं की मी वृत्तात लिहित नाही, मी छंदात लिहित नाही, मी गझल लिहित नाही. लिहित नाही म्हणजे लिहित नाही का लिहिता येत नाही, हम्म. हा एक परखड प्रश्न विचारला गेला हो, पाहिजे बरोबर. स्वतःला. कोणी कोणाला आन्सरेबल नसतं, स्वतःला. तर त्यामुळे गझल लिहिणं ही मुळात सोपी गोष्ट नाहीये. त्यातलं तंत्र आणि शास्त्र जमलं तरी मग तंत्र आणि शास्त्र म्हणजे गझल नाही. त्याच्यामध्ये गझलियत असावी लागते, वृत्ती इझिली. गझलची वेगळी असावी लागते. तसंच छंदबद्ध कविता, छंदबद्ध किती आल्या किंवा वृत्तबद्ध किती आल्या कविता हा, छंदबद्ध आल्या सर बऱ्यापैकी. आल्या? म्हणजे मी काउंटिंग आता नंबर्स नाहीत माझ्याकडे, हा, पण पण चांगली गोष्ट आहे. चांगले आहेत. हा, तर ते चांगले. मुळात कठीण असतं. आणि सोशल मीडियाचा फायदा जसा झालाय, तसं त्यामुळे झालेला तोटा सुद्धा बराच आहे. की तिथे तुम्हाला न शिकता पोस्ट करत राहता येतं, आणि मग काही काळानंतर वाटायला लागतं की आपल्याला येत आहे. आणि ते हम्म. लाईक्स आणि हे थोडेसे वेगळ्या वाटेला नेणारे असतात. तर अशी अनेक कारणं असू शकतात. मला माहित नाही तुमच्याकडे पर्टिक्युलर आलेल्या लॉटमध्ये का असं घडलं असेल, पण अशी काही कारणं असू शकतात. येस सर, नक्कीच. सर, तुमच्या कविता संग्रहाकडे येऊया. हम्म. तुम्ही म्हटलं मगाशी की 1000-1200 कविता माझ्या लिहिलेल्या होत्या आणि त्यातून मी निवडल्या आणि त्याचा एक आपण संग्रह केला. तर हा संग्रह करावा, हम्म. ही प्रोसेस तुमच्या म्हणजे तुम्ही कसा विचार केलात की करायलाच हवा, आणि हम्म. मग तो करताना पुन्हा एक नाविन्यपूर्ण विचार घेतलात की नाही, तो मी हातीच माझ्या लिहिलेला असेल. हो, मग ते तो तुमचा क्रमाक्रमाने होत गेलं ऍक्च्युली. मग तो कसा लिहिला, किती वेळ लागला, तर ते कसं काय, सांगतो म्हणजे सांगतो सगळं सांगतो, आवडेल कमी मला जरा सांगायला. ऐकायला मजा येईल. मी म्हटलं तसं कविता संग्रह करायचा असं काही अजिबातच प्लॅन नव्हता. मी अनेक वर्ष मी जवळजवळ फेसबुकवर वगैरे टाकत होतो, मग इन्स्टावर टाकायला लागलो कविता. तर मला अगदी सुरुवातीला माझं असं अजिबात म्हणणं नव्हतं की मी कवी वगैरे आहे. आजही नाहीये खरं म्हणजे म्हणणं. एक्सप्रेशन आहे, अजून चालू आहे अभ्यास, तर चालत राहील. त्यातल्या काही गोष्टी आवडत आहेत मला, पण त्यातल्या गोष्टींना तुमच्यासारखे लोक दाद पण देत आहेत, हे नक्कीच आनंददायक आहे. पण अजून खूप गोष्टी खरोखर बाकी आहेत आणि त्या मी करत राहणार आहे. तर संग्रह जेव्हा नव्हता, त्याआधी पण मी बराच लिहित आलो होतो आणि अभ्यास मात्र करत आलो. चांगल्या चांगल्या कवितांचं जे वाचलंय तिथपासून आपण किती दूर आहोत याचा अंदाज नक्की घेत राहिलो. तर मंदार जोगळेकर, आपले bookganga.comचे, त्यांची भेट झाली तेव्हा ते एक इंटरेस्टिंग त्यांनी नोंद दिली, केली म्हणजे माझ्याशी बोलताना, की गुरु ठाकूर आणि मिलिंद जोशी असे दोन कवी आहेत की ज्यांचं पुस्तकच नाही आलेलं तरी त्यांना लोक कवी म्हणून ओळखतात आणि त्यांना एक फेस व्हॅल्यू आहे. तर तेव्हा ते बोलत असताना गुरुचं नुकतंच आलेलं होतं पुस्तक, पण म्हणजे ते त्याच्याही आधी तो ओळखलाच जात होता. तो तर सिनेमातही गाणी लिहिल्यामुळे पण ओळखला जातो, पण कवी म्हणून सुद्धा. तर त्यामुळे जोगळेकर म्हणाले की मग आपण पुस्तक करूया, काय वाटतंय? तो म्हटलं मला आवडेल करायला. असं ते सहज सुरू झालं. मग ते अच्छा. कलेक्शन सुरू झालं. मग ते बोलता बोलता मध्ये माझ्या मनात आलं आणि मी त्यांच्याशी म्हटलं की मला असं वाटतं की मी हाताने लिहिलं तर सगळं पुस्तक. तसं एक पॉज गेला आणि म्हणले, सगळं पुस्तक हाताने लिहिणार? म्हटलं हो. म्हटलं तुम्ही छापणार का? कारण छापायला वेगळं त्याच्यासाठी बरंच करावं लागतं ना, काय काय. आणि विशेष मला फार आनंद झाला आणि फार कौतुक आणि फार आदर आहे बुकगंगाच्या सगळ्या लोकांबद्दल, मंदारबद्दल, सुप्रियाबद्दल, गौरीबद्दल, की हे असं पुस्तक असं प्रोड्यूस करणं कठीण असतं.
कारण त्याला एक सर्टन खर्च पण असतो आणि लक्ष देऊन करावं लागतं ते. तर ते म्हणले की करा, मग तुम्हालाच खूप काम करावं लागेल. तर म्हटलं माझी इच्छा आहे करायची, आणि मग मी 1.5 वर्ष हे डिझायनिंग करत होतो या पुस्तकाचं. बापरे. हो. तर सहज सोप्या गोष्टी करतच नाहीत मिलिंद जोशी. नाही. वेगळ्या पद्धतीने वेगळ्याच पद्धतीने करायचा खोलात प्रयत्न उडी चालू आहे. मारता आली पाहिजे. खोलात उडी मारता आली पाहिजे. तर सर आपण मी 2 ओळी ऐकवतो शेती. या हा. खोलीबद्दलच्या. खोलात उडी मारता येस आली की येस मी येस. हात नक्की. उंच केल्यावर मी हात उंच केल्यावर बोटास लागली माती. मी हम्म. हात उंच केल्यावर बोटास लागली माती. खोलात उतरल्यावरती आभाळ लागले हाती. हा, क्या असं आहे बात ते. आहे. जबरदस्त. वा वा वा, व्हेरी गुड, मस्त. धन्यवाद. सर आणखीन एक गोष्ट महत्वाची, हो की बऱ्याचदा लोकांना म्हणजे तरुणांना खास हो खूप काही करायचं असतं. म्हणजे तरुण असताना आपल्याला अनेक गोष्टी आवडत असतात, हो अनेक गोष्टी करायची इच्छा असते. जसं की तुम्ही आता चित्रकार, संगीतकार, कवी, लेखक अशा स्वरूपात किंवा या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळी भूमिका वठवताय. हो हे वटवत असताना बॅलन्स महत्वाचा असतो. समतोल साधणं खूप महत्वाचं असतो. मग तो हो सगळ्याच पद्धतीचा. हो. हा जमत नाही आणि मग आत्ताची जी पिढी आहे, तरुण पिढी आहे, ती कुठेतरी मग वेगळ्याच मार्गाला जाते. हम्म. तर हा समतोल साधण्यासाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे हा तुम्ही कसा समतोल साधता हम्म. आणि त्यातून तरुणांना कसा मेसेज थोडं देता येईल? उलगडून सांगणार का, समतोल कशातला? या भूमिकांमधला म्हणजे मी एक माणूस आहे, पण या सगळ्या भूमिका वठवताना हो सगळीकडे समान माझा वाटा देतोय किंवा हो समान फोकस करतो हो हो आणि त्या त्या क्षेत्राला न्याय देतोय. मेन हो म्हणजे हो त्या क्षेत्राला न्याय देणं. हो. बरोबर. नाही, आहे चॅलेंजिंग असतंच ते. आणि सगळ्यात मोठा चॅलेंज असतो ते आपलं मन सावरण्याचा. कारण की एकतर गोष्टी आपण म्हणू त्या क्रमाने आणि त्या वेगाने होतीलच असं नाही. हम्म. करेक्ट. हे केवळ मी करिअर बद्दल किंवा कमर्शियली काम करण्याबद्दल बोलत नाहीये. आपल्याला वाटतंय की आपण आता चित्र काढू, तिथपासून आपलं चित्र खरोखरच चांगलं होईपर्यंतचा जो प्रवास असतो त्यात सुद्धा खूप आपल्याला सहनशीलता ठेवावी लागते आणि खूप गोष्टी मान्य कराव्या लागतात. आपल्याला हे येतंय, आपल्याला हे येत नाही ते शिकावं लागेल. शिकण्यासाठी आपल्याला आपण 2 दिवसात शिकू असं वाटलं तर ते शिकायला वर्ष लागू शकतं. अशा अनेक गोष्टी. तर हा एक आपल्या आतला जो प्रवास असतो तो सहन करावा लागतो मुळात, आणि सतत एक उमेद कायम ठेवावी लागते. दुसरी गोष्ट, समोरच्याला समजेल, परिणामकारक वाटेल ह्या पातळीपर्यंत ती कला आपल्याला आणता येणं. म्हणजे जसं कवितेची ओळ सोपी आहे, मी एकदा वाचल्यावर कळली असं निदान वाटलं तरी पाहिजे. मग दुसऱ्यांदा ती ती वाचावीशी वाटते की पण नक्की काय. तर त्या पातळीपर्यंत जायला स्वतःचा एक क्रिएटिव्ह प्रोसेसचा प्रवास खूप सहन करावा लागतो. हा शब्द मी वापरीन. म्हणजे आनंद मिळतो पण ती सहनशक्ती पाहिजे आणि ते रिजेक्शन स्वतःला करता आलं पाहिजे की हे अजून आहे. आणि असं कोणत्याही एका कलेच्या बाबतीत, कलेच्याच कशाला, कोणत्याही बाबतीत आपल्याला जे काय काम करायचं आहे त्याच्या बाबतीत करावं लागतं. तर आणि मग असं जर मी 5 कला करूया असं जर म्हणत असेल तर मग ते आणखीन 5 पट होत असतं चॅलेंज. करेक्ट. तर तो जो बॅलन्स आहे ना, तो आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतो. मी मगाशी म्हणजे त्याच बॅलन्सचा एक भाग म्हणजे मी सांगितलं होतं की आपल्या स्वप्नांचा आणि आपल्या प्रयत्नांचा साईज मॅच झाला पाहिजे. तसंच त्याचा बरोबर. तिसरा आस्पेक्ट आणखीन की सहनशीलता पण आपल्याला हवी, आपल्याला सकारात्मकता पण हवी. हे सगळं असेल तर तो बॅलन्स नक्की काय आहे हे आपल्याला कळायला लागतं. आणि तो बॅलन्स दरवेळी आपल्याला सांभाळावा लागतो. असं नाही की आता मला बॅलन्स सांभाळता यायला लागला. ते दोरीवरून चालल्यासारखं आहे. ती दोरी मध्येच अशी अशी हल्ली की वेगळं काहीतरी करून आपल्याला बॅलन्स करावं लागतं ना. तसं आहे ते. पण शक्य असतं, एवढंच मी सांगेन. सोपं करेक्ट. नसेल पण अशक्य नाही.
अर्थात तुमच्याकडे बघून ते दिसतच आम्हाला सर शक्य आहे असे प्रयत्न करायला हवे. फक्त त्यातलं जे काय मर्म आहे की ते कसं शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी मी हा प्रश्न विचारला आणि मला अर्थात असं तो वाटतं की आपल्या बाजूबद्दलच आपण जास्त सकारात्मक असलं पाहिजे, आपल्या बाजूबद्दल आपण हट्टी असलं पाहिजे आणि आपल्या बाजूबद्दल आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. एवढं तर आपण नक्कीच करू शकतो ना, समोरच्याचा आपल्या हातात नाही. नक्कीच. सर काही तुम्हाला प्रश्न विचारेन हो. त्याचे तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले असतील हा. आणि ते 2-3 जे पर्याय असतील त्यातला एकच पर्याय तुम्हाला अरे निवडायचा आहे. बापरे. रॅपिड फायर ज्याला म्हणतो आपण हो हो हो. त्या स्वरूपातले आहेत. बरोबर. तर तुमचे आवडते विषय कोणते होते लहानपणी हम्म. किंवा शालेय जीवनात? गणित की विज्ञान? विज्ञान. त्यातल्या त्यात त्यातले लेटर त्यात. रिव्हिल. हा. दुसरं, एक गोष्ट निवडायची झाली तर काय निवडा? गाणं, चित्रकला, कविता, गझल? गाणं, चित्रकला, कविता, गझल. गाणं. गाणं. वा. तुम्हाला जास्त कोणतं ठिकाण आवडतं? मुंबई, पुणे की औरंगाबाद? मुंबई. वा. सगळ्यात जास्त कम्फर्टेबल कशात असता तुम्ही किंवा वाटतं तुम्हाला? जिंगल बनवताना, गाणं बनवताना, कंपोजिशन्स करताना की कविता करताना? कंपोजिशन करताना. हे मला फार फायद्याचं झालं हा ऑप्शन आला तो, कारण कंपोजिशन कवितेत पण असतं. कविता हे पण कंपोजिशनच आहे. येस. आवडता संगीतकार कोण? शेवटचा आहे प्रश्न. हम्म. यशवंत देव की अवधूत गुप्ते? ही काय कंपॅरिझन आहे का? पण उत्तर द्यायचं तर यशवंत देव. कारण की आणि त्याचं कारण पण मी सांगतो एका वाक्यात, की अवधूत गुप्तेच्या पिढीशी सुद्धा सहज संवाद करणारं त्यांचं संगीत आणि वृत्ती होती. त्यामुळे आणि अवधूत मित्र आहेच, म्हणजे आवडतोच तो, काही प्रश्नच नाहीये. पण आता सांगायचंच झालं तर असं. येस सर. आणि आता शेवटचा सर प्रश्न, की एक कवी म्हणून, एक साहित्यिक म्हणून तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल वाचनासंबंधी, कवितेसंबंधी, कलेसंबंधी? आणि तुमचं हे पुस्तक हम्म. तुम्ही लेखक म्हणून, कवी म्हणून हो. हे सर्वांनी का वाचावं याचं थोडक्यात तुमच्याकडून मी एक. सांगतो. मला असं वाटतं की स्वतःला शोधणं महत्वाचं. म्हणजे आपण जेव्हा उत्तम उत्तम गोष्टी बघतो ना, म्हणजे मी कशा पद्धतीने बघतो ते सांगतो. की संगीतकार म्हणून मला श्रीनिवास खळे त्यांचं अतिशय प्रचंड आवडतं मला पद्धत कंपोजिशनची. हृदयनाथ मंगेशकरांची प्रचंड आवडते. माझ्या गुरुजींची, यशवंत देवांची प्रचंड आवडते. सुधीर फडक्यांची प्रचंड आवडायची. आणखीन अनेक संगीतकार नावं घेता येतील, फक्त मराठीतले आणि स्टॉलवर्ड्सची नावं घेतली मी. त्यांचं आवडल्यावर आणि त्यांच्या संगीताचं निरीक्षण केल्यावर मी काय त्यातनं टेक अवे घेतो, तर तो असा असतो की आता अशा पद्धतीने बेस्ट करून झालेलं आहे यांच्याकडून, आता आपण तसं करून उपयोगाचं नाही. करेक्ट. पण मग त्याच्यासाठी आपल्याला स्वतःच्या आत शोधावं लागतं, स्वतःचा शोध घ्यावा लागतो. मध्ये माझ्या एका संगीतकार मित्रांनी सहज फोन करून विचारलं होतं की काय सध्या काय वाचतोयस? तर मी म्हटलं की मी नाही, फार वाचत नाहीये. आणि म्हटलं खरं तर सांगायचं झालं तर माझं अजून स्वतःलाच वाचून संपलेलं नाही. आणि वाचता येतंय स्वतःला थोडंफार, तर त्यातलं कळतंय कितपत ह्याच्याबद्दल काळजी आहे. त्यामुळे पण ह्यातलं एक काव्यात्मकता जाऊ दे, पण मी खरोखर ते उत्तर दिलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण वेगळं व्हायचा प्रयत्न करायची गरज नसते. आपण स्वतःसारखं व्हावं, आपण वेगळेच आहोत. तर कुठलीही कला, कुठलंही लिहायचं असेल तर त्या शास्त्राचा अभ्यास करावा आणि तो उद्गाराच्या पातळीपर्यंत पोचवावा आणि तो उद्गार आपलाच असेल याची काळजी घ्यावी. वा.
नक्कीच सर. म्हणजे निदा फाजली साहेब होते ना गझल लिहिणारे, हम्म. ते बोलताना एकदा म्हणाले होते की अच्छी गजल लिखना आसान है, अपनी गजल लिखना मुश्किल है. हा, क्या बात. सच आहे सर, तसं खरं आहे आहे. की प्रत्येकाने आपल्याला स्वतःला शोधायचं असलं ना की म्हणजे आता मी एवढा बोलतोय, एवढं सगळं म्हणजे एवढा बोलतोय मी असं वाक्य एवढ्यासाठी म्हणतोय की मी कॉलेज संपेपर्यंत मी अतिशय अंतर्मुख होतो, इंट्रोवर्ट होतो. म्हणजे वाक्य फुटायचं नाही माझ्या तोंडातनं. कारण की भयंकर काहीतरी डोक्यात चालू असायचं. आमच्या एक मॅडम होत्या, त्या तर म्हणायची काय खाली 45 किंवा वर 45 अंश, याच्या मध्ये पण काहीतरी असतं, तिकडे पण जरा नजर ठेवावी समोर वगैरे. तर असं होतं. पण मी मगाशी म्हटलं तसं आपण मोठं झालं की बाल्य संपायची गरज नसते. तसं मी आज एवढं सगळं बोलत असलो तरी लगेच 2 मिनिटांनी अंतर्मुख होऊन एकटं बसायला मला खूप आवडतं. आणि तो आपल्या कलेचा प्रांत असतो आणि ते जन्मस्थान असतं असं मला वाटतं. येस, नक्कीच नक्की. सर पुन्हा मला आता जे शेवटचं तुम्ही म्हटलं हा. की खाली 45 अंश आणि वरती 45. तर मगाशी तुम्ही म्हटलं की प्रेम विरहाचे मी अनेक प्रसंग अनुभवलेत. मग या 45 अंशामध्ये कुठला अंश तुम्हाला तो प्रेम म्हणजे तो त्यांनी मग तीच तर गंमत आहे ना की योग्य वेळी माझी नजर सरळ आलेली असणार. नाही, हा प्रश्न पडायला पाहिजे ना, म्हणजे ऍज अ कॉमन मॅन मला तो प्रश्न पडला की नाही नाही, हा ते केव्हा मग कुठला ह्याला पण कुठल्या उत्तर तेच अँगलला आहे. सावरतो. याला पण उत्तर तेच आहे. मी मगाशी म्हणलो ते स्वतःच्या आत बघा म्हणजे कळेल. जोक कपाट सर. बरं, हो. पण तर मजा आली तुमची. पुस्तकाबद्दल सांगायला मला असं आवडेल की हा असंच होतं ना तुलाही लिहिण्याचा माझा प्रवास मलाच खूप काही देऊन गेला आणि स्वतःचं अक्षर सापडलं मला त्यातनं. मला अनेक मित्रांनी सांगितलं की आता तू तुझा फॉन्ट तयार कर, तुझ्या नावाचा एक फॉन्ट तयार कर. म्हटलं नाही, मला इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये. कारण की पण हे पुस्तक तयार करताना जसं मी म्हटलं की कवितांची निवड वेगवेगळ्या पद्धतीची केली, ते तर होतच. पण हे हाताने लिहिताना एक मी फार जागृतपणे एक निर्णय घेतला होता की मला कॅलिग्राफी करायची नाही. मला फक्त हस्ताक्षर, सुवाच्य अक्षर काढायचं. कारण कॅलिग्राफी म्हटलं की त्याच्यात ते वेगवेगळे असं जरा खूप डिझायनिंग प्रकार सुरू होतो आणि त्याच्यात एक हो. थोडासा म्हणजे असं हस्ताक्षरापेक्षा थोडंसं अननॅचरल असतं असं मला वाटतं कॅलिग्राफी. नैसर्गिकता थोडी कमी वाटते पण हा नाही, आणि सुंदर सौंदर्य वाढतं त्याचं. पण हो. मला तसं वागायचं नव्हतं हे पुस्तक लिहिताना. मला हस्ताक्षर वाचता येईल असं हस्ताक्षर. मी त्याच्यात वेगळे पण कुठे ठेवलं तर त्या कवितेच्या आशयाप्रमाणे अक्षरात जो काय फरक पडत गेला ते पुस्तकात आता तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्हाला माहिती की एकसारखं सगळ्या कवितांचं एक पूर्ण पुस्तकभर अक्षर वाटावा असं कुठेच त्याच्यात आटेपेटा अजिबात नाहीये. तर त्यामुळे कधी लेआउटमध्ये तो अर्थ आलाय. म्हणजे पान गळण्याचं असं काही असेल तर एकाखाली एक अक्षर आलंय, असं छोटस काहीतरी आयडिया आली, तसं ते फक्त करत गेलोय. आणि सुवाच्य हस्ताक्षर एवढाच तो हेतू होता. आणि मग त्यातनं ते कव्हर डिझायनिंग असेल, मध्ये कधी स्केचेस 2-4 आहेत ती, असं ते मी फार मजा आनंद घेत घेत केलेलं पुस्तक आहे, त्यामुळे ते कदाचित आवडत असेल. हो सर, आवडलेलं आहे. आणि हे सगळं साधं साधं आहे जे आम्हाला आमचं वाटतं, म्हणजे मी एखाद्या मित्राची वही वाचतोय या हा. स्वरूपात मला ते एकदम जवळचं वाटलं. अगदी परफेक्ट दाद आहे. माझा हेतू तोच होता, माझी इच्छा तीच होती. आणि याच नावाचा कार्यक्रम पण करतो मी, असंच होतं ना तुलाही नावाने. आणि येस. त्याच्यात मी माझ्या कविता गातो, वाचतो. आणि मीच आत्ता आपण गप्पा मारल्या तशा गप्पा मारतो. 1-2 म्युझिशियन्स असतात बरोबर. तर त्याच्यात मात्र मी फक्त या पुस्तकातल्या नाही, अनेक वेगवेगळ्या कविता माझ्या सादर करत असतो. तर तो पण कधीतरी ऐकायला सगळे या, असं मी सगळ्यांना विनंती करीन. आणि तुमच्या कुठे वेगवेगळ्या गावची लोक आहेत का आपल्याकडे, कुठे आत्ता जॉईन? हो, महाराष्ट्रभरातले आले सर. हो ना. मग सगळ्यांना महाराष्ट्रभरात. माहिती देतो. मला तुमच्या शहरात येऊन कार्यक्रम करायला आवडेल. तर सांगा नक्की. दीपेश, हेल्ड झालाय कॅमेरा, फ्रीज झालाय? हो बहुतेक सर, मी हा. नमिता बोलतेय. हा, नमिता फक्त नमस्कार. नमस्कार नमस्कार सर, प्रशंसक आहे तुमची. आणि फक्त आता एक प्रश्न आलेला आहे, तर पुस्तकही कसं प्राप्त करावं त्याच्याविषयी सांगाल का? हो. पुस्तक bookganga.com वरती अवेलेबल आहे. मी एक मिनिट, त्याच्यावर लिंक टाकू का आपल्या मेसेजमध्ये?
अतिशय उत्तम. हो एक हो सर, मिनिट. योग्य हा, होईल. एकच मिनिट. तर यापुढील श्रोत्यांना आपले प्रश्न विचारायचे असतील तर आपण हात वर करावा किंवा अगदीच जमल्यास चॅट बॉक्समध्ये आपला प्रश्न विचारला तरी चालेल. पुढील 15 मिनिटं आपल्यासाठी प्रश्न उत्तरांसाठी आपल्याला वेळ दिला जाईल आणि मग आभार प्रदर्शन समारोपाकडे आपण वळू. मी आपल्या मेसेजमध्ये लिंक टाकली. खूप खूप धन्यवाद. छान झाली मुलाखत. संवाद मी म्हणेन, मुलाखत अशा धर्तीवर नाही म्हणणार. दीपेश दादा, तुम्ही क्रमाने बोलावणार आहात आणि मग बोलायचं आहे का प्रश्न विचारू? हा, तुम्ही विचारा ना. हा, चालेल ना. नमस्कार सर. नमस्कार. मी अक्षर मानवची सदस्य आहे, नुकतीच जॉईन झालेली आहे अरे वा. आणि आज त्यामुळे हा अतिशय सुंदर असा योग घडून आला. मला एक विचारायचं आहे, म्हणजे एरवीही हा प्रश्न होता मनामध्ये, पण हम्म, आता तुम्ही जेव्हा सांगितलं की आधी तुम्ही ऍड एजन्सीमध्ये काम हम्म. केलं आणि मग मग एक फॉर्मल जॉब सोडून मग अर्थार्जनाला लागलात कलेच्या मार्फत, पण तरी सुद्धा तुमचा तो रॉनेस प्रत्येक तुमच्या कलाविष्कारामध्ये आहे. आता तो नैसर्गिकपणा किंवा रॉनेस वाटणं ह्याच्यासाठी काहीतरी एक उपजत आणि शिवाय तुमचं कौशल्य हे दोन्हीही असणार, पण तरी सुद्धा एक वेगळा प्रश्न असा विचारते आहे की हम्म. तुम्ही 65वी कला म्हणजे ऍड एजन्सीमध्ये काम हो. केलं, तर ती 65वी कला आपल्या उपजत कलेला मारक न होता तुम्ही हम्म. स्वतःला प्रोजेक्ट, म्हणजे तुम्ही आता अर्थार्जन करता सर, हो बरोबर आहे? हो यू हो आर अ प्रोफेशनल सिंगर, हो प्रोफेशनल म्युझिक कॉम्पोजर, हो. सगळ्याच याच्यामध्ये तुम्ही प्रोफेशनल आहात, व्यावसायिकरित्या काम बरोबर करतो. आहे? हो. तर त्याचा तिकडे शॅडो न येण्यासाठी तुम्ही काही छोटीशी अशी एक अस्पष्ट अशी रेषा आखून घेतलेली आहे का? हा, म्हणजे कलात्मकता आणि हा, हा. विकण्याची गोष्ट हो, याच्यामधली. अगदी 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 अचूक सर, हो धन्यवाद. हो. खूपच उत्तम प्रश्न आहे. आणि ही जपली नसती तर आज मला इथे यायची संधी मिळाली नसती तुमच्या समोर. हे मी अशासाठी म्हणतोय की दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे जे मला कलात्मक वाटेल ते व्यावसायिकरित्या मला काम देणाऱ्याला कलात्मक वाटेल असं नाही. आणि कलात्मकतेचा जो रंग त्याला हवा आहे तो रंग कलात्मक आहे असं मला वाटेल असं नाही. त्यामुळे हा कायमचा एक द्वंद्वाचा विषय असला तरीही मी मगाशी जे बोलताना सांगितलं तसं आपला स्वतःचा विचार कलात्मक आहे म्हणजे नक्की काय आहे याच्याबद्दलचा सतत एक डायनॅमिकली तो जिवंत ठेवणं आणि तो कुठल्याही व्यावसायिक विचाराच्या शिवाय जिवंत ठेवणं. आणि तो जो आपला तयार होत असतो विचार तो कोणालाही न सांगता, म्हणजे समोरच्याला व्यावसायिकरित्या आपण काम करत असणाऱ्याला तो सांगून पटवून न देता त्याला पाहिजे असेल त्या प्रकारामध्ये आपली कलात्मकता कशा पद्धतीने आणायची, आपली आयडेंटिटी कशा पद्धतीने आणायची, हा एक प्रयत्न आपण करत राहिलं तर ती सीमारेषा धूसर होऊ शकते. पण हे अनुभवातनं शिकला असाल ना सर? अतिशय. सुरुवातीला हो हो. अवघड असणार ना? अवघड आहेच आणि हा. अनुभवातून शिकलो असं पण नाही शिकून झालं असं नाही मी म्हणणार. पद्धत समजली असं म्हणू फार तर. ते सतत करत राहावं लागणार. हो, खूप खूप धन्यवाद सर. दीपेश धन्यवाद. दादा, मनापासून धन्यवाद. खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. धन्यवाद नमिताताई. नमिताताई आमच्या पदाधिकारी आहेत. या हो. वाचन चळवळीत त्या बरेचसे उपक्रम राबवण्यात पुढाकार लिहितात घेत का असतात. त्या? हो, लिहितात त्या. हो, हा. अनघा या नावाने लिहिते मी सर. हा, म्हणजे तुम्ही आणि क्रिएटिव्ह स्वतः असल्याशिवाय असा प्रश्न विचारणार नाही तुम्ही. आणि तीच धडपड सुरू आहे सर. हा, नाही ती कधीच ते न संपणारी आहे. रिफ्लेक्शन, ते रिफ्लेक्शन दिसलं तुमच्यामध्ये, कायम दिसतं. डब्बू पैसा म्हणून तुम्हाला फॉलो करतानाही दिसतं आणि तो रॉनेस आहे, त्याचीच मी प्रशंसक आहे. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आणि सर, मी एक शुभेच्छा प्रश्न सुद्धा. विचारू का? जरूर. मी नितीन पत्की बोलतोय. नमस्ते. मला असा प्रश्न नेहमी पडतो की या कवी लोकांना या कविता सुचतात कशा? म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी छोटासा प्रयत्न केला होता कवी बनायचा, पण मला हा. काही जमलं नाही ते. मी सुरुवात अशी केली होती, मला कवी हे कुणी विरोध लावू नका, मला त्यातलं शष्पही कळत नाही, हम्म. किती जुळवायचा प्रयत्न केला तरी यमक काही जुळत नाही.
अशा हा वा. टाईपच्या वा. अशा टाईपच्या मी 2-4 कविता केल्या. माझ्या एक 2-4 मासिकं छापून पण आल्यात. पण मी काय कवी नाही. आणि मला ह्याचं नेहमी आश्चर्य वाटते, हे तुम्हा लोकांना सुचतं कसं? कल्पनेच्या दुनियेतच असतात कायम कवी लोक. हा. सुचतं कसं याचं उत्तर मला वाटत नाही आजपर्यंत कोणी देऊ शकलं असेल. पण पण तुमच्या दुसऱ्या वाक्यात फार मोठं सत्य आहे की कायम आपली एकटी दुनिया जिवंत असायला हवी आणि आपल्यात एक स्वतःचं बेट जिवंत असायला हवं. त्यालाच मी इंट्रोवर्टली मला एकट्यात आत्ममग्नपणे जाऊन बसायला आवडतं असं म्हणालो. ती सगळ्यात छान जागा म्हणजे असते. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर सुरेश भटांच्या कविता बघा, ते नुसत्या जर वाचत गेले तर ते एवढे इंटरेस्टेड होणार नाही. पण त्या हम्म. लता मंगेशकर, आशा भोसले यांनी ज्या गायलेल्या आहेत त्या हो, मात्र ऐकायला खूप श्रवणीय वाटतात. बरोबर म्हणजे आहे. एक सुरेश भट एक मी उदाहरण सांगितलं, हो, असे कळलं मला, अनेक कळलं. कवी. कळलं, कळलं. हो, हो, हो. बरोबर आहे. नाही काय माहिती आणि तुम्ही पण मी तर तुम्हाला म्हणेल तुम्ही आत्ताच कशाला ठरवता तुम्ही कवी नाही आहात म्हणून. लिहित राहा की. नाही, मी एक ज्येष्ठ नागरिक आहे, त्याच्यावर पण मी कविता केलेली आहे. हा. मी 2-4 कविता माझ्या मासिकात छापून आहेत, पण नाही मी नाही, स्वतः लिहित राहा. कवी नाही. नाही नाही, लिहित राहा. छापून येणं न येणं वेगळ्या गोष्टी. परत काय आपलं आपल्याला समजलं पाहिजे, आपण वाचत राहिलं पाहिजे. तुम्ही हे वाक्य बोलताय फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही आणखीन लिहाल बघा. लिहित राहा. आणि ते काय शेवटी प्रयत्नांती परमेश्वर. करत राहा. हो शुभेच्छा तुम्हाला. हो, तुमची मुलाखत खूप छान झाली. धन्यवाद. नितीन सर धन्यवाद. थँक्यू थँक्यू. येस. हा चॅटबॉक्स दीपेश मी बोलू? चॅटबॉक्स मध्ये हा हा बोला. हा तर अतिशय म्हणजे असं वाटतं की दोन मित्र गप्पा मारतात. सुंदर मुलाखत झाली. आहेच तसं. म्हणजे वाटलीच नाही मिलिंद सर. आणि आमचा दिव्येश म्हणजे काय म्हणजे आमचं म्हणजे अभिमान आहे. आज वाचन अड्ड्याचा 4था वर्धापन दिन साजरा होतोय नाही, आणि त्यात मला फार छान वाटतंय. खूप छान वाटलं आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटून. आणि मी एक चॅटबॉक्स मध्ये प्रश्न टाकलो. प्रश्न नाही म्हणजे माहिती की हं. गडकरीला बघा बहिणाबाईंचा एक प्रयोग झाला होता हो 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 आणि तुम्ही बसवले होते तेव्हा आम्ही तुम्हाला हो हो भेटायला आलो. हो हो हो. अच्छा, आपण भेटलो होतो का? हा म्हणजे असंच माझी मुलगी साहित्य संजीवनी. अच्छा. होती ना, तर ती हं. संजीवनी कांबळे मी अक्षर मानव बरोबर. मध्ये पालकमंत्री आहे म्हणजे बरं ऑल बरं बरं. महाराष्ट्राचं बघते मी सगळं आणि कविता आणि साहित्य माझ्याकडे होतं. आता दिव्य दादाकडे गेलंय. अच्छा. एक एक सॉरी डिस्टर्ब करतो मिलिंद जोशी सर. बोला. उद्या माझा कार्यक्रम आहे याच इथेच. हा. मी प्रभात विषयी तुम्हाला खूप माहिती सांगेन, तर तुम्ही जॉईन व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी जरूर होईन. मला दीपेश लिंक पाठवा. हो, प्रभात फिल्म कंपनी तुम्हाला माहित असेलच पुण्यातली. ऑफकोर्स माहिती आहे. हो. हा, मी त्याचा गाळा अभ्यासक आहे, त्याच्यावर अरे वा. पुस्तक आहे माझं. अरे वा. हा, मी तिथे स्वतः फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये 40 वर्ष नोकरी केली आहे. FTI मध्ये पुण्याला. हो हो. हो. अरे वा. मला तर आवडेल ऐकायला उद्या. उद्या तुम्ही या किती नक्की. वाजता आहे? हे आज 9 वाजता. बरं बरं. मी नक्की प्रयत्न करतो. मला दीपेश लिंक पाठवा बरं का. हा तर सर मला विचारायचं ती गाणी परत ऐकायची असतील आम्हाला बहिणाबाईंची तर कुठे मिळतील ऐकायला? ती ती रिलीज झालेली नाहीयेत गाणी कुठे. ती त्या शो पुरतीच होती. अरे हा. कारण एकदम वेगळ्या चाली होत्या आणि ते अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. त्याचं परत प्रयोग नाही झाल्याचं वाईट वाटलं. चला, अविस्मरणीय आता कार्यक्रम. आता 2 वेळा ऐकवतो तुम्हाला. येस येस नक्की नक्की प्लीज. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली. लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत. माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत. पावसात समावत माती नदी उगवत. अरे देवाचं दर्शन झालं झालं आपसुक. अरे देवाचं दर्शन झालं झालं आपसुक.
हिरदात सूर्य बापा दाये अरूपाच रूप. अशा अशा टाईपने केलं होतं ते. पण त्या गाण्यांची आठवण काढली, खूप छान वाटलं. धन्यवाद. ऐकायची इच्छा आहे सर, प्लीज रिलीज करा ना कुठेतरी हा करूया अल्बम. करूया करूया खरंच. ओके. नक्कीच. आता काहीतरी सर, एक चॅटबॉक्स मध्ये एक वेगळा काहीतरी. चॅट बॉक्स मध्ये एक फिनलँड मधून पण एक ताई आपल्याकडे अच्छा, जॉईन झाले आपला बरं बरं कार्यक्रम ऐकण्यासाठी. शिरीन म्हणून आहेत. बरं त्यांचं बरं. स्वागत इथे. नमस्कार शिरीनजी. आणि दीपेश सर, येस मी मध्ये इंटरप्ट करते, सॉरी. मी त्यांना इन्व्हाइट येस केलं येस. आपल्या प्रोग्राम मध्ये. वा वा वा. मोहिनी ताई, छान छान छान. आणि मला मिलिंद सरांना पण जस्ट एक फक्त सांगायचं आहे की मी त्यांची फेसबुक वरती कविता आणि कवितेबरोबर जी कॅलिग्राफी त्यांनी केलेली असते ती हा. नेहमी मला म्हणजे जास्त अपिलिंग वाटते, की ती एकदम ऍप्ट आहे. सो मी त्याच्यासाठी त्यांची फॅन आहे. मनपूर्वक धन्यवाद. आपलं नाव काय? माझं नाव मोहिनी घारपुरे देशमुख सर. आपण बरं फेसबुकवर आय गेस फ्रेंड्स आहोत. बरं 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 बरं. धन्यवाद आणि मोहिनी. मी पण थोड्याफार फेसबुकमुळे कविता करायला लागले होते आणि अरे वा. त्याचा मी एक कविता संग्रह स्वयंप्रकाशित केलाय. अरे वा. तो अमेझॉनवर आहे आता, ओंजळभर कविता नावानी. बरं आणि मी बरं. लहान मुलांसाठी पण बडबड गीतं आणि बालकथांचं एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. हा, तेही तर ते तो स्वतः. प्रकार लिहा, कारण की लहान मुलांसाठी कमी लोक लिहितात. हो. ती सगळी बडबड गीतं आणि कथा मला मुलीला मोठं करताना सुचत होत्या, तर वा तशा मी लिहित गेले. वा त्यातल्या वा. जेवढ्या थोड्याशा तरी चांगल्या असतील असं मला वाटतं. तर कधीतरी आवडेल मला दाखवायला तुम्हाला. तुम्ही पोस्ट करता का फेसबुकला तुमच्या कविता? मी आता आता नाही करत सर. मी 2-3 वर्षापूर्वी ठरवून रोज करत होते. म्हणजे काय काय प्रयोग करून पाहिले आणि बरं. सुदैवाने मला सुचतं चांगलं. लिहित राहा. त्याच्यानंतर मी योगेश वैद्य सरांच्या बरोबर प्रयत्न केला की छंदबद्ध कविता लिहून पाहूया असं. हा, छंदबद्धाचा अभ्यास करा ना, फार छान, म्हणजे मजा येईल तुम्हाला. म्हणजे गाणी लिहायची अशा हेतूनीच अभ्यास हो करत हो होते. हो 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 पण तो खरंच अवघड प्रकार आहे. हो. नाही, पण अशक्य नाहीये. अच्छा. आणि ते नक्की मी थोडस प्रयत्न करेन सर. त्या वेळा थोड्याशा सहन केल्या की मिळणारा आनंद फार मोठा आहे. नक्की नक्की सर. थँक्यू. आणि सर दीपेश दादाच म्हणतो आम्ही त्यांना हा. ऍक्च्युली सगळे. मुलाखत खूप छान हो, दीपेशजी. खरंच छान गप्पा मारल्या मज्जा आली दीपेश. एकदम. धन्यवाद. शिक्षणातील सृजनशीलता याबद्दल तुमचे विचार ऐकायला आवडतील असं त्या शिरीनजींनी लिहिलं आहे. थोडस त्यांना व्हॉइस वरती बोलवाल का दीपेश, म्हणजे नक्की बोलता येईल. येस. शिरीन ताई, आपल्याला आवाज येतोय का माझा? हो हो, जर नमस्कार. येस, जर शक्य असेल तर आपण व्हिडिओ पण ऑन करा, म्हणजे आम्हाला पण फील येईल की आम्ही पण फिनलँडला आहोत. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुम्ही काय अर्थी म्हणताय क्रिएटिव्ह एज्युकेशन म्हणजे? म्हणजे माझा रिसर्चचा विषय आहे तो क्रिएटिव्हिटी इन एज्युकेशन. अच्छा. तर त्याच्यामध्ये आमचं असं आणि आमच्या इकडे काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन नावाची आमची कंपनी आहे. त्याच्यातर्फे आम्ही बरेच शिक्षणामध्ये काम करत असतो आमच्या लेवलला, जे काही शक्य आहे ते. तर त्याच्यामध्ये मी जेव्हा शाळांमध्ये काम करते शिक्षकांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर, तर मला असं वाटतं की आत्ता त्यांचं जे काही म्हणजे शालेय जीवन आहे, त्यांचा जो काही अभ्यासाचा ताण आहे किंवा अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर मला स्वतःला एक अभ्यासक म्हणून असं वाटतं की क्रिएटिव्हिटी ही गोष्ट जर त्यांच्या आयुष्यात जास्ती येत राहिली आणि ती जाणीवपूर्वक जपली गेली, तर त्यांना हा जो सगळा ताण जाणवतो किंवा नैराश्य येतं, अशा ज्या सगळ्या गोष्टी घडतात किंवा व्यसनाधीन होतात मुलं किंवा काही वेगळ्याच मार्गांना त्यांची जी ऊर्जा असते ती वेगळ्याच मार्गांना जाते. तर त्याच्याऐवजी जर त्यांना काही क्रिएटिव्ह वळण दिलं किंवा त्यांना काही गोष्टी लहानपणापासून सुचवल्या, रुजवल्या, तर ते जास्त फायदेशीर होईल. तर तुमचं खूप काय त्याच्याबद्दलचं निरीक्षण आहे किंवा माझं पण मत आहे? असंच मत आहे तुम्ही जे म्हणताय ते. फक्त त्यासाठीचे नक्की मार्ग शोधावे लागतील, म्हणजे त्यांना पण सोपे वाटतील असे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की मुलांना मातीमध्ये हात घालता येईल असं काहीतरी अवेलेबल करा. झाड लावायचं कसं ते दाखवणं असतं, किंवा इतर बऱ्याच गोष्टी. मग कारण की कला म्हटल्यानंतर आपल्याला 2-4 चित्रकला, गाणं किंवा असंच, किंवा नृत्य असंच डोळ्यासमोर येतं.
त्याशिवाय जनरली ज्या वागण्या बोलण्यातल्या गोष्टी आहेत, जी लाईफ स्किल्स आपण म्हणतो ना, ती पण किती क्रिएटिव्ह आहेत. अशा पद्धतीचा तो आणखीन जर आवाका वाढवला तर त्याची टूल्स क्रिएट करणं कदाचित जास्त सोपं जाईल असं मला वाटतं. बरोबर, अगदी बरोबर. मी याच्याच अनुषंगाने एक क्रिएटिव्हिटी आयडेंटिटी इंटरॅक्शन मॉडेल असं प्रेझेंट केलं होतं, करेक्ट. की म्हणजे माझी क्रिएटिव्हिटी ही माझी आयडेंटिटी आहे आणि मग एकदा मला ती आयडेंटिटी मिळाली ऍज अ क्रिएटिव्ह पर्सन, की मी अजून क्रिएटिव्ह होते आणि मी अजून काहीतरी करते. जसं तुम्ही म्हणालात की अगदी बरोबर. गाणं आणि मग त्यातून मग कविता किंवा चित्रकला, तर दिस इज ऑल द फॅसेट्स ऑफ युअर आयडेंटिटी. करेक्ट. सो ट्रू, आणि व्हेरी मग ट्रू. ते खूप कनेक्टेड असतं. सो ते जितकं ते मुलांच्या बाबतीत पण ते जर आपण सुरुवात केली त्याची लहानपणापासून, बरोबर. सो दे विल कॅरी फॉरवर्ड देअर आयडेंटिटी नाही, आयुष्यात आणि खूप त्यातनं ते उपयोग होईल. क्रिएटिव्ह होत राहतील. आयुष्यात खूप त्यांना बॅलन्स व्हायला खूप उपयोग होईल, संतुलित व्हायला. खूप चांगल्या येस, क्षेत्रात काम करताय तुम्ही. थँक्यू, धन्यवाद. मी स्वतः पण लिहिते हा. आणि मी ऍक्च्युली तुमच्यासारखा एक छोटासा वेगळा प्रयोग केला होता. माझा काव्यसंग्रह करण्या, माझ्या वडिलांची इच्छा होती की तो कधीतरी प्रकाशित व्हावा, पण मी म्हणायचे की माझ्या कविता कोण वाचणार. पण मी तो केला प्रकाशित. फक्त मी तो ऑनलाईन केला आणि ई बुक स्वरूपात केला. त्यात मी काय केलं की मी काही चित्रकार नाही, पण मी फोटोज निवडले माझ्या कवितेला साजेसे असे आणि मी माझ्या आवाजात कविता रेकॉर्ड केल्या आणि त्या एम्बेड केल्या त्या अरे वा, पुस्तकामध्ये. अरे वा, सो ते असं एक प्रकारचं ऑडिओ व्हिज्युअल टाईपचं खूप चांगली कल्पना. केलं. जास्त एक छोटा ट्राय आणि मी लिहित राहते. मी रंगबावरी या नावाने लिहिते बरं बरं बरं. आणि अरे वा, ते मला टाकते पाठवा फेसबुकवर मला वगैरे ते इथे. ई बुक. जरूर जरूर पाठवेन. दीपेश मला वाटतं तुमचा नंबर म्हणजे कोणाकडनं तरी कॉन्टॅक्ट मिळेल, सो दीपेश कडनं घ्या. पाठवते. येस येस, चालेल. थँक्यू मोहिनी. एक दीपेश माईक धन्यवाद तुला पण मोहिनीच्या मला इकडे निमंत्रित केल्याबद्दल. अरे थँक्यू सो मच फॉर कमिंग नाईस टॉकिंग टू ऍक्च्युली. यू. दीपेश सरांच्या थँक्यू सो दीपेश मच. आपण शिरीन यांच्याबद्दल मी थोडक्यात सांगते. माझी मावशी आहे ऍक्च्युली शिरीन, आणि बरं. ती फिनलँडमध्ये CC नावाची संस्था, क्रिएटिव्ह काउन्सिल एज्युकेशन, याचं खूपच काम जगभरात करते ती. अरे वा, आणि आपण कधीतरी अक्षर मानववरती तिची पण एक स्वतंत्र मुलाखत घेऊ शकतो, इतकं तिचं काम आहे नक्कीच मोठं. नक्कीच सो आय एम नक्कीच ऑल्सो नक्कीच. प्राऊड की मी तिला इकडे बोलवू शकले. ते येस, असेल तेव्हा मला आपल्या पण सांगा, मला ऐकायला आवडेल. अरे वा, नक्की सर, नक्कीच. ग्रुपवरती ऍड करून घ्या, मला नंबरही पाठवा त्यांचा, आपण नक्कीच नक्की. त्यांच्याशी शुअर. बोलू. येस. पुढचे प्रश्न घेऊ. हम्म, निलिमाताई, आपल्याला प्रश्न विचारायचा, हात वर केलाय. हम्म. हो निलिमाताई, आवाज येतोय? हो, माझा आवाज येतोय? विचारा. येस, येतोय. हो. शिरीनताईंना बघून खूप आनंद झाला. मिलिंद जोशींना बघूनही अर्थातच खूप आनंद झाला. तुम्ही दिसत आणि नाही आहात पण मला. ऐकून हा. ते जे साधं सोपं जे आहे ना, ते फार अवघड असतं. म्हणजे बऱ्याच जणांना ते जमत नाही. खूप सुंदर, म्हणजे कविता लिहिताना तुमच्या सगळ्या गोष्टींचा खूप 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 उपयोग होईल. आणि तुम्ही थँक्यू. जे म्हणालात ना की गझल लिहिता येत नाही, माझे खडकन डोळे उघडले हो, की मला गझल लिहिता येत नाही. पण मी नाही ना, आपली कपॅसिटी नाही हे माणूस कबूल करत नाही. नाही, कपॅसिटी नाही असं नका म्हणू, हा. आपल्याला ते अजून माहिती झालं नाही एवढंच म्हणा. अर्थात अर्थात. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे सर. तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही कवींची नावं घेतली. हो. तर तुम्ही स्वतः कविता करता, निरनिराळ्या जॉनरच्या कविता तुम्ही वाचलेल्या आहेत. तर तुमच्या हृदयस्थ असं कोणते कवी आहेत म्हणजे जे लोकांनी वाचले पाहिजे, किंवा काय, म्हणजे जे अवघड लिहितात किंवा सोपे लिहितात, कसंही लिहितात? नाही, वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या कवींची नावं घेईन मी याचं उत्तर म्हणून, की तालमयता, नादमयता, अतिशय उत्तम लालित्यपूर्ण प्रतिमा शैली, गेयता, नादमाधुर्य, या सगळ्या गोष्टींचं जर अति उत्तम उदाहरण तुम्हाला अनुभव आणि अभ्यास करायचा असेल तर बाबू बोरकरांची कविता वाचावी. नंतर गझल म्हटलं तर आपण सुरेश भटांचं नाव घ्यायला असावं. मग त्यांनी गझलच्या नियम सुद्धा आपल्याला शिकवले, गझलेची बाराखडी म्हणून. त्यांनी
ते अभ्यास आपल्याला उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतर त्यांनी हे सुद्धा दाखवून दिलं की गझल म्हणजे फक्त रोमॅन्टिकच नसते. त्यांनी सामाजिक आशयाची, आक्रोश असणारी गझल पण लिहून दाखवली. आणि मग त्यांनीच मलमली तारुण्य माझ्यासारखी ओळ सुद्धा लिहून दाखवली. तर अशा पद्धतीसाठी नंतर मंगेश पाडगावकरांची किंवा वसंत बापटांची कविता असेल, त्याला आपण म्हणू की सोपी समजणारी ओळ, किंवा शांता शेळक्यांची कविता असेल, सोपेपणा. आणि परत शांताबाईंच्या याच्यात खूप वैविध्य आहे लिहिण्यामध्ये. नंतर आरती प्रभू आणि ग्रेस ही दोन नावं परत वेगळ्या पद्धतीने घेता येतील. की आरती प्रभूंचं गूढ आणि गूढ नसलेलं ह्याच्याबरोबर मधला काहीतरी पोत आहे त्यांच्या कवितेचा. आणि त्यांची कविता नुसती वाचत गेली की आपल्याला खूप जाणवायला लागतं. म्हणजे आपल्याला खूप आपल्या नकळत डोळ्यात पाणी येऊ शकतं, अशी आरती प्रभूंची कविता आहे. आणि ती अशासाठी की त्यांची कविता वाचून वाचून झाल्यावर आपल्याला असं वाटतं की बाप रे, या माणसांनी, या कवीनी किती सहन केलं असेल, किती सेन्सिटिव्ह एखादा माणूस असू शकतो. त्यासाठी त्यांची कविता वाचावी. आणि ग्रेसांची कविता तर जरूर वाचावीच, आणि ती समजून घ्यायचा प्रयत्नच करू नये. कारण की ग्रेसांची कविता समजत नाही अशा एका टिपिकल वाक्याखाली आपण त्यांच्या सगळ्या तयार केलेल्या वैभव विश्वाला मुकून जाऊ शकतं. आणि ते वैभव विश्व अशासाठी आहे की जसं एखादी भरजरी शेला असतो जुना, रॉयल्टीजच्या कपड्यांमध्ये ठेवलेला असा समजा एखादा भरजरी शेला की ज्याची जर आजही काळी पडलेली नाही, आणि त्याची नक्षी इतकी इंट्रिकेट आणि सुंदर असते की नजर ठरत नाही, आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे असं तुम्हाला सांगता नाही येणार की इथे कमळाचं फुल काढलंय, इथे पान काढलंय, इथे महिरप काढली आहे. पण त्या सगळ्याचा मिळून एक अतिशय सुंदर परिणाम होत असतो नक्षीचा. ग्रेसांची कविता तशी आहे. त्यामुळे त्यातल्या एकेका शब्दाचा, दोन शब्दांचा, समूहाचा, एका वाक्याचा अर्थ शोधायलाच जायचं नाही. अशी ही कविता असू शकते, हे ग्रेसांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्वालिटीसाठी प्रत्येक वेगवेगळ्या कवीची कविता आपल्याला अभ्यासायला हवी. आणि हे मी फक्त काही गोष्टी सांगितल्या. असे अनेक कवी आहेत की ज्यांनी आणखीन वेगवेगळं खूप काय केलंय. निश्चितच सर. आपण एक शेवटचा आणखीन प्रश्न घेऊ, कारण वेळेची मर्यादा सर, आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी डॉक्टर नयन भादुले राजमाणे. नमस्कार. नमस्ते. अतिशय सुंदर संवाद आपला सुरू आहे. एकदम उंचीला पोहोचलेलं व्यक्तिमत्व, त्याची ओळख खरं तर प्रथमतः म्हणजे त्याच्याकडे असलेली नम्रता. आणि ती ओळख आपली खरं तर आपण प्रत्येकच क्षेत्रात स्वतःचा असा एक स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे. परंतु आपल्या विनम्रतेचं सुद्धा कौतुक करावं, इतकं सहज सुंदर आपण संवाद दीपेशजींबरोबर संवाद साधला. आणि आम्ही त्याचा खूप वेळापासून आनंद घेतोय. पण एक थोडासा आत्ताच्या सोशल मीडियावरती जे व्यक्त होत आहेत कवी म्हणून किंवा गझलकार म्हणून, खूप रचनांचं आपण त्यांच्या बऱ्याच वेळा कौतुक करतो, वाचतो, आणि कुठंतरी एखादा असा खडा पडतो त्याच्यामध्ये की त्यांच्यामध्ये क्लेश झालेला आपल्याला दिसून येतो. तर या सगळ्या सोशल मीडियावरच्या स्वयंघोषित सम्राटांना आपण कोणत्या नजरेने बघता? आणि बऱ्याच वेळा असं होतं सर की आपल्याला त्यांची रचना खूप आवडलेली असते, परंतु ते एखाद्या विचारावरती किंवा एखाद्या गोष्टीवरती जेव्हा त्यांचं मत व्यक्त करतात तेव्हा ते आपल्या बुद्धीला पटत नाही. तर अशा व्यक्तिमत्वांकडे आपण कसे पाहता? आपण काय विचार करता याबद्दल? एकतर असं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की मी स्वतः सोशल मीडियावर या पद्धतीने कधीच व्यक्त होत आलेलो नाहीये. मी केवळ माझं काम, माझी कला आणि मला त्यातले सापडलेले रस्ते, हेच मला तिथे मांडायचे. हा माझा हेतू क्लिअर आहे. कारण की माझं स्वतःच, मी इतरांबद्दल बोलण्यापेक्षा मी स्वतःबद्दल बोलतो. त्याची दुसरी बाजू म्हणजे इतर असतील असं आपोआपच घडेल की आपण डायव्हर्ट होतो. आपण वेगळ्याच गोष्टीबद्दल काहीतरी बोलायला लागलो, वेगळ्याच गोष्टीबद्दल वाद घालायला लागलो, किंवा, आणि मी हे केवळ सामाजिक ह्याच्याबद्दल बोलण्याबद्दल नाही म्हणत आहे. एखाद्या, म्हणजे माझं गझलबद्दलचं मत असेल आणि आणखीन कोणाचं मत असेल, तर हे वाद कशाला घालायचे असं मला वाटतं.
आपण ते आपलं काम इतकं प्रगल्भतेने करावं आणि इतक्या प्रमाणात करावं की आपण स्वतःचं उदाहरण देऊ शकलं पाहिजे, नजरेला नजर भिडवू शकलं पाहिजे आपण. तर हे माझं इतरांच्या कारणाने माझ्याबद्दलचं मत सांगितलं. तुम्ही समजूतदार आहात, तुम्हाला समजेल. अगदी अगदी. खूप धन्यवाद. अतिशय धन्यवाद. उत्तम कार्यक्रम, आपल्या अतिशय उत्तम रचना. हार्दिक अभिनंदन, अनेक शुभेच्छा. धन्यवाद. तर शेवटचा एक प्रश्न घेऊया. मी माणूस म्हणून कोणी आहेत? त्यांनी हात बराच वेळ वर केलेला आहे. तर बरं. आपण कृपया प्रश्न विचारा. एक थोडक्यात प्रश्न विचारा, म्हणजे आपल्याला वेळेत थांबतो. हो, नमस्कार दीपेश सर, संदीप बोर्डे. नमस्कार मिलिंद सर. नमस्ते नमस्ते. खरं तर सगळ्यांनीच तुमचं कौतुक केलंय. कौतुक करण्याच्या सुद्धा पुढचे तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं सादरीकरण आणि साधेपण आहे. असं तुमच्यासारखं साधेपण सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांना लाभावं हीच अपेक्षा, बाकी काही नाही. आता सगळा जो गोंधळ चाललाय तो आहे. मी थोडं प्रखर बोलणार आहे, त्यामुळे माझा प्रश्न दीपेश सरांनी म्हणले की अडकून घ्या. मी घेणारच होतो, अवघडला होता, खाली करणारच होतो. म्हणलं आता राहू दे, आता लय झालंय, 11 वाजालते, लोक उगाच आपण लांबून उपयोगाचं नाही. लोकांची झोप मोड व्हायची आपले विषय ऐकून. नाही मग बोलाच. गंमत म्हणजे या माणसाने त्यांचं नाव जे मी माणूस टाकलंय ते मला संदीप बोर्डे जर माहिती असतं तर निश्चितच हा प्रश्न घेतला नसता. तुमच्या व्यक्तिमत्वाकडे बघून मला सगळी वाचलेली सगळी व्यक्तिमत्वाची पुस्तकं मला खाडकन डोळ्यासमोर आली, की प्रत्यक्ष मी अब्दुल कलामांना बघतोय, पुस्तकातून बघितलंय, प्रत्यक्ष नाही, ते टीव्ही मध्ये बघितलं. पुन्हा ते कारवर हो, त्यांना सुद्धा मी प्रत्यक्ष तुमच्या नजरेतून बघतोय. पुन्हा ते आपले दीपेश दादा, ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा. नाही, अजून एक काहीतरी ते वाचलेलं. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांचा खूप अपमान केलेला आणि त्या सेवकांनी बाजूला बसून जेवते वेळेस म्हणलेलं की बाबा बस, त्याला वाटलं की मी यांचा एवढा अपमान केलो ना, आता हे या जॉर्ज पदावर वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, हो, तांबड्याचे शूज. हो. अशी सगळी माणसं मला वाटतं तिथपासून इथपर्यंत सगळी तज्ञ होऊन गेली. त्यांचं एवढं साधेपण असतं अगदी तुमच्यापर्यंत. मी मोडका शेतकरी आहे, म्हणजे मला काय जास्त शुद्ध वगैरे बोलता येत नाही बरं का. मी आपलं माझ्या भाषेत बोलतो. शुद्ध अशुद्ध काही नसतं. नाही, आता हे तुमच्या माझ्या पुरतं ठीक आहे, इतरांच्या बाबतीत खटकतं हो. मी प्रत्येकाची मतं ऐकत असतो, बघत असतो. असो, ठीक आहे. तर मला वाटतं विषयाची व्याप्ती भरपूर आहे, पण ठीक आहे, छोटस. प्रत्येकाला तुमच्या इतकं सभ्यतेचं पांघरून न आणता अंतर्मुख असावं प्रत्येकाने. म्हणजे मी या क्षेत्रातला तज्ञ आहे आणि माझ्या क्षेत्रातल्या एखाद्या कामगिरीमुळे जर माझ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत माझा व्यास असेल, तर तो व्यास म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर कार्ल मार्क्स कोणी वाचला असेल तर त्यांना सांगायचे मला, ते उत्पादन करणाऱ्या घटकापासून उत्पादनाचा उपभोग घेणाऱ्या घटकापर्यंत सर्व मंडळींनी प्रामाणिक असावं, असं माझं मत आहे. बाकी काय, खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. किती चांगलं तुम्ही कॉम्प्लिमेंट्स देताय. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की असं आपण असतो किंवा आपण नसतो, त्याच्यात आपण काही बनवलेलं नसतं. हो, नाही, अगदी बरोबर आहे. ही तरुणाई आणि आतापर्यंतच्या कुठल्याच तज्ञांनी किंवा असं म्हणजे जास्त हुशारक्या न मारणाऱ्या माणसांची नावं पडद्याआडच ठेवली गेलीत, पडद्यावर यूज दिली गेली नाहीत. कारण ती पडद्यावर आली तर ही माणसं पडद्याआड होतील ही त्यांना भीती आहे. बरोबर. अगं पडद्याआडच ठेवलीत माणसं. असो, धन्यवाद सर, मिलिंद सर. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद संदीपजी, धन्यवाद. आता आपण शेवटाकडे वळूया. कल्पनाताई, आपण आभार प्रदर्शन घ्यावं आणि सोबत शेवट हा अर्थात सरांच्या एका कवितेने किंवा गाण्याने व्हावा अशी अपेक्षा आहे. जरूर. तर कल्पनाताई, नमिताताई, आवाज येतो? बाळासाहेब सर करणार आहेत आभार प्रदर्शन. बाळासाहेब शिरसाट. येस.
ओके. अतिशय सुंदर चाललेला हा संवाद खरं तर थांबू नये असं वाटतंय. ज्यावेळेला आपण जाहिरात करत होतो त्यावेळेला त्यामध्ये एक वाक्य होतं की अतिशय गोड मनाचा माणूस. आणि गोड मनाचा माणूस काय असतो हे आपण सर्वांनी आज आपल्याला त्याची प्रचिती आलेली आहे आदरणीय मिलिंद जोशी सरांच्या माध्यमातून. खरंच सर, इतकं मोठं व्यक्तिमत्व असताना सुद्धा आपले पाय अगदी जमिनीला टेकलेले आहेत. म्हणजे अगदी तुम्ही आकाश कवेत घेत असताना सुद्धा इतकं साधेपणाने आणि इतक्या छान पद्धतीने प्रांजळपणाने आपण बोलत आहात. खरं तर म्हणजे असं कुठेतरी जाणवतंय की मी एका वडीलधाऱ्याशी बोलतोय, आम्ही त्यांना ऐकतोय, मी माझ्या मोठ्या भावाशी बोलतोय, त्यांना ऐकतोय. ही भावना गेल्या 1.5-2 तासापासून आमच्यामध्ये होती. आणि ही फक्त माझीच नाही, तर ही खरंच सर्वांची भावना आहे. इतकी सुंदर मुलाखत म्हणताच येत नाही खरं तर, ह्या गप्पा होत्या गप्पा. ज्या दीपेश दादानी आणि तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने केल्यात. तर सर्वांच्या इच्छेखातर तुम्ही शेवट एका आपल्या गीतानेच करणार आहात याबद्दल मी आशावादी आहे. तत्पूर्वीच मी अक्षर मानवच्या आपल्या या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आपण जे वेगवेगळे कार्यक्रम घेतोय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे हा जो आलेख आहे आपल्या कार्यक्रमाचा, तो रोज थोडा 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 वाढत जातोय. आणि आज बहुतेक त्यानं टोक गाठलेला आहे. अतिशय सुंदर म्हणजे गेल्या 2 तासापासून एखाद्या चित्रपटालाही आपण कधीतरी ब्रेक घेतो, बाहेर जातो, पण गेल्या 2.25 तासापासून मोबाईलच्या समोरून कुणीही हललेलं नाहीये. ही शाश्वती मी देतो. खरंच अतिशय गोड, कारण शब्दातीत सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. म्हणजे बिनधास्त चित्रपट असेल किंवा स्वची ओळख असेल, म्हणजे अगदी डीएड बीएड करणाऱ्या लोकांना पण असते एक प्रॅक्टिकल की स्वची ओळख करायला पाहिजे. आणि ती स्वची ओळख तुम्ही अतिशय समर्पक शब्दांच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना सांगितली. त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद मी अक्षर मानवच्या वतीने देतो. त्याचबरोबर आजची मुलाखत ज्यांनी लिहिल्या, म्हणजे अगदी सहज पद्धतीने ज्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या, ते आमचे सर्वांचे लाडके दीपेश दादा यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचा जो सर्व प्रेक्षक वर्ग आहे की ज्यांच्यासाठी हे सगळं आपण जुळवून आणलं आणि ज्यांच्यापर्यंत ह्या ज्ञानाचे अमृत म्हणूया आपण, ज्ञानामृत ज्या लोकांच्या पर्यंत पोहोचलं, त्या सर्वच रसिक श्रोत्यांचं मी अक्षर मानवच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि उद्या जो आपला कार्यक्रम आहे, अर्थातच आत्ता मगाशीच आदरणीय श्री नितीन पत्के सरांनी सांगितलं की मी उद्या येतोयच. आणि तसंच आपण सर्वांनी उद्या आदरणीय नितीन पत्के सरांच्या कार्यक्रमालाही आवर्जून उपस्थित राहावं. प्रभातच्या बाबतीत ते उद्या आपल्याशी अशाच सुंदर पद्धतीने गप्पा मारणार आहेत. तर सर्व रसिक श्रोते, दीपेश दादा आणि खरंच मिलिंद दादा, आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपण गीताने शेवट करावा अशी विनंती करतो. मलाही खूप आनंद झाला. आणि मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल की दीपेशनी ज्या पद्धतीने अगदी पहिल्या मेसेज पासून सुंदर पद्धतीने संवाद साधला, त्यामुळे खरं म्हणजे मलाही यावं असं वाटलं. आणि इथे येऊन मी काहीच चूक केली नाही असं मला तुम्हाला सगळ्यांना भेटून सुद्धा वाटतंय. त्यामुळे तुम्हाला सर्वांना मनपूर्वक आभार तुमचे सर्वांचे आणि खूप धन्यवाद. आणि मला वाटतं माझी एक मैत्रीण आता तुमच्या इथे आहे, अर्चना जोशी. आम्ही एका ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करायचो एकत्र. तर आहेच ना अर्चना? असशील. तर शेवटचं गाणं. आणि मगाशी एक प्रश्न मला दिसला होता की अतिशय आहे तुमच्या आहेस ना? हा आहे मी ऐकते, पण हा. इतकं सुंदर सगळं चाललंय आणि मला असं वाटतं की आपण अदरवाईज पण बोलू शकतो, पण येते म्हणून मी काही बोलले नाही. म्हटलं हे खूप चाललंय. नाही, हरकत नाही. एक मगाशी शिरसाट सर म्हणले की साधी माणसं असतात, तसे अतिशय साध्या माणसांमधल्या अतिउच्च कोटीचे उस्ताद झाकीर हुसेन यांच्याशी यांची भेट आणि त्यांच्यासाठी काही काम करायची मला संधी मिळाली होती. तर ते जेव्हा गेले तेव्हा खूप वाईट वाटलं आणि 2 दिवस अस्वस्थ होतो. आपण सगळेच होतो. तर त्यातनं आलेल्या काही ओळी आहेत, त्या ऐकवतो आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी. आणि त्या केवळ त्यांच्यासाठीच्या नाही आहेत, त्यांच्या निमित्ताने घडलेल्या आहेत. पण आज ज्या सगळ्या मोठ्या
माणसांची जी अतिशय साधी आणि समाजाचं खूप मोठं ज्यांनी उपकार समाजावर करत असतात की ज्यांच्यामुळे आपल्याला जगावं असं वाटतं, अशा सगळ्या म्हणजे ज्याच्यात लता मंगेशकर सुद्धा नाव येऊ शकतं. अनेक नावं आपल्या आपल्या स्वतःचे आई वडील पण असतात त्याच्यामध्ये. तर त्याबद्दलच्या या ओळी दीपेश, शेवटचं गाणं ऐकवतो. तर आपल्याला प्रश्न पडतो की कुठून येतात अशा विभूती, कुठे जातात तशाच त्या ओळी आहेत की, आणि कुठल्या असतात ते. अवकाशी अगणित ग्रह ताऱ्यांचे फिरणे, ते सूर्य अकल्पित अनंत त्यांची गगने, अवकाशी अगणित ग्रह ताऱ्यांचे फिरणे, ते सूर्य अकल्पित अनंत त्यांची गगने, हे श्वास भासती रहिवासी अनिवासी, हे श्वास भासती रहिवासी अनिवासी, या कुडीत आला उठला कोण प्रवासी, या कुडीत आला उठला कोण प्रवासी, नेईल त्या कुठे या नंतरचे जगणे, नेईल त्या कुठे या नंतरचे जगणे, हे असणे नश्वर की नश्वर ते नसणे, हे असणे नश्वर की नश्वर ते नसणे, ही धारा ओली अविरत चैतन्याची, ती धारा ओली अविरत चैतन्याची, ही कशी पुरावी ओंजळ आयुष्याची, ती धारा ओली अविरत चैतन्याची, ही कशी पुरावी ओंजळ आयुष्याची, येईल का पुन्हा येईल का पुन्हा येऊन गेल्या जागी, येईल का पुन्हा येऊन गेल्या जागी, स्थिर चैतन्याच्या अयोगातला योगी, स्थिर चैतन्याच्या अयोगातला योगी. वा
धन्यवाद. सुंदर, म्हणजे यात तल्लीन झालो आम्ही सगळे. आणि हा असा समारोप अपेक्षित होता आम्हाला. आवाज येतोय? हो, येतोय येतोय येतोय. येस. खूप खूप आभार सर. खूप बरं वाटलं दीपेश, मनपूर्वक धन्यवाद. येस. आणि चळवळीला मलाही खूप खूप बरं शुभेच्छा. येस. असंच काम चालू ठेवा. आणि येस. फार सुंदर आहे सगळं तुमचं. येस सर, सर्वांना खूप नक्कीच. शुभेच्छा. आणि मला आठवतंय की मी पहिला मेसेज आणि नंतर कॉल केलेला तुम्हाला. कॉलवर मी जेव्हा तुम्हाला विचारलं त्यानंतर लगेचच हो येतो, आणि तिथून मग ती सुरुवात झाली होती आमची हो, सगळी हो. तयारीची. तर तो आणि आजचा हा शेवटचं तुमचं जे काही गाणं सादरीकरण होतं, सगळा अगदी साठवून ठेवण्यासारखा भाग आहे सगळा माझ्या आयुष्यातला, प्रत्येकातला, इथे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला. तर त्या सगळ्यासाठी मी तुमचे अक्षरमानवकडून मनपूर्वक आभार मानतो. तुमच्या येणाऱ्या पुस्तकालाही खूप शुभेच्छा देतो. वाचन चळवळ म्हणून आणि वाचक म्हणून आम्ही नेहमीच तुमची पुस्तकं वाचत राहू. तुम्ही भरपूर लिहा, आम्ही भरपूर वाचू. आणि पुढील तुमच्या साहित्य प्रवासासाठी आणि एकूणच तुमच्या सगळ्या कलांमधल्या तुमच्या पुढच्या प्रगतीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद. लवकरच नवीन पुस्तकासह तुम्हाला पुन्हा भेटू. हा, अजून वेळ लागणार. थोडं आताच लिहायला घेतलंय. म्हणजे अक्षर लिहायला घेतलंय. आणि इंस्टाग्राम वरती कोणी फॉलो नसतील करत त्यांनी जरूर मला फॉलो करा, कारण त्याच्यावर मी बऱ्याच अपडेट्स देत असतो. आणि मला वाटतं कवितांच्या आणि गझलांचा पण आपण कार्यशाळा घेतात, तर त्याविषयी हो माहिती देत मला हो लोक नक्कीच हो येतील सर. हो, नक्कीच. उपस्थितांचे सर्वांचे मी आभार मानतो. इतक्या वेळेपर्यंत आपण थांबलात आणि ऐकलत आम्हाला, तर नक्कीच आपलेही आभार. आणि पुन्हा भेटू. मिलिंद सर भेटूया. आपल्या वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून आपल्या समोर येतच राहतील. आम्हालाही आवडेल तुम्हाला सर की त्या भेटूया. सगळ्याच. धन्यवाद सर. धन्यवाद, सगळ्यांना शुभरात्री. मनपूर्वक धन्यवाद. शुभरात्री. सर्वांचे धन्यवाद पुनश्च. आणि आपण लिंक शेअर केलेली आहे आपल्या ग्रुपवरती, थोड्या वेळात ती शेअर होईल. जे काही सरांचे पुस्तकं आहेत ते आपल्याला त्या लिंक वरून डायरेक्ट खरेदी करता येतील. हो, धन्यवाद. धन्यवाद. आणि उद्याच्या कार्यक्रमाला या सगळ्यांनीच. येतोय, मी पण येतो. येस सर. म्हणजे येस. प्रयत्न करतो. उद्याचं थोडंसं नक्की नाही माझं, पण प्रयत्न नक्की करेन. इच्छा आहे. येस सर, नक्कीच. भेटूया. गुड अच्छा, नाईट. शुभेच्छा. गुड बाय. नाईट. शुभरात्री. सर्वांना शुभरात्री.